नाही आता करते. विसरले. हॅलो, ऐकायला येते? आपण गेल्या वेळेला ह्या 11व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहत होतो, मध्येच थांबलो होतो. ह्या 11वा जो श्लोक आहे त्याच्यातला एक महत्त्वाचा जो भाग आहे तो मी सांगितला होता की जो त्या सगळ्या ओव्यांमध्ये ज्ञानदेवांनी स्पष्ट केला आहे, आणि तो म्हणजे अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम असं म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये. म्हणजे मला भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की मी तनुम आश्रितम आहे, म्हणजे मी मानवी देहामध्ये आहे. कारण त्यावेळेला कृष्ण हा मानवी देहात अवतार म्हणून अस्तित्वात होता. तर मी तनुम आश्रितम आहे असं जे समजतात मला, जे अशा प्रकारे माणूस म्हणून मला माणसाप्रमाणे माझं सर्व उपचार माझ्यावरती करतात, अशी जी मला माणसं जाणतात, अवजानन्ति म्हणजे चुकीच्या प्रकारे मला जे जाणतात ते मूढा म्हणजे मूर्ख आहेत असं अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि तेच ह्या ओव्यांमध्ये आहे अगदी बराबर. कारण मध्येच आपण थांबलो होतो म्हणून अगदी बरोबर काही ओव्या घेते. पहा, 45 ओवी आहे, 145 असेल कदाचित. हां. एरवी स्थूल दृष्टी मूढ मात जाणती कीर दृढ परी स्वप्नीचेनी अमृते एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती कीर दृढ परी ते जाणणेया आड रिगोनी ठाके. म्हणजे त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी की असे ही मूर्ख माणसं मला कशा प्रकारे पाहतात, स्थूल दृष्टीनेच पाहतात. म्हणजे चर्मचक्षुनी जे दिसतं, आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते खरं, जे डोळ्यांना दिसत नाही ते त्यांना कळतच नाही. तर ते अशी जे स्थूलदृष्टीने पाहणारे मूढ असतात ते अगदी त्यांना असं वाटतं की आपल्याला ईश्वराचं स्वरूप पूर्ण कळलेलं आहे. जाणती कीर दृढ म्हणजे त्यांना असं वाटतं की अगदी बरोबर आपल्याला ईश्वराचं स्वरूप कळलेलं आहे. पण त्यांचं हे जे जाणणं आहे, ज्याला ते जाणणं म्हणतात, तेच खऱ्या जाणण्याच्या आड येतं. खऱ्या जाणण्याच्या आड येतं की खरं माझं स्वरूप जाणणं ह्याच्या आड त्यांचं हे अज्ञान येतं. हे अज्ञान आहे त्यांचं, मूर्ख लोकांचं, आणि ते त्याच्या आड येतं असं म्हटलेलं आहे. आता तेवढी ओवी झाल्यानंतर एकदम 155वी ओवी बघा. म्हणोनी मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानुनी संभ्रमे मग येथीची जिये जन्मकर्मे तिये मजची म्हणती. म्हणजे मोहिलेनी मनोधर्मे याचा अर्थ अज्ञानपूर्ण असं जे त्यांचं मन आहे, त्यांची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीने मी जे नाही माझं स्वरूप त्याला ते मी मानतात, म्हणजे ईश्वर मानतात. आणि मग येथीची जिये जन्मकर्मे तिये मजची म्हणती. हे पहा, फोन बंद ठेवा सगळ्यांनी. येथीची जिये जन्मकर्मे तिये मजची म्हणती. म्हणजे या ठिकाणी कृष्णाने असं म्हटलं आहे की या जन्मामध्ये, म्हणजे आता तो अवतार म्हणून तो मानवी देहामध्ये आलेला आहे, तर ह्या जन्मामध्ये मी जी काही कर्म केली ती
ती माझी कर्म, म्हणजे एखादा माणूस जशी कर्म करतो तशीच ती माझी कर्म असं मानलं जातं. आणि मग पुढे जो भाग आहे, पुढच्या ओव्या, आता म्हणजे ते हळूहळू सगळं स्पष्ट होतं. आणि पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या अशा आहेत की कसं म्हणजे एक ईश्वराला माणूस मानणं आणि माणूस म्हणून सगळ्या प्रकारे त्याचं वर्णन करणं, त्याच्यावर जे काही उपचार क्रिया केले जातात ते सगळे त्या प्रकारे करणं, म्हणजे मूर्तीसुद्धा, म्हणजे केवळ कृष्ण अवतार म्हणून या ठिकाणी आपण नाही लक्षात घ्यायचा, तर एक मूर्तीच्या बाबतीतसुद्धा काय केलं जातं त्याचं इथे खरं म्हणजे जास्त वर्णन आहे. की पुढे पहा 56वी ओवी, ये तुलेनी अनामा नाम, म्हणजे मी अनाम आहे, मला काही नाव नाही आहे. हे आपणच दिलेली नावं आहेत, माणसांनी दिलेली नावं आहेत ईश्वराला. त्यानं तो काही त्याचं ते नाव, कुठलंही नाव त्याचं नाही. तर अनाम जो मी आहे त्याला नाव देतात. माझं अक्रियासी कर्म, आता बघा अगदी सोपं आहे, नुसतं मी वाचत जरी गेले ना तरी तुम्हाला सगळं कळेल. तर समजावून सांगण्यासारखं मोठं काही नाहीच आहे, जिथे वाटेल तिथे मी समजावून सांगेन. माझं अक्रियासी कर्म म्हणजे मी काही कर्म करत नाही पण मला ती कर्म लावली जातात. विदेहासी देह धर्म, म्हणजे मी विदेही आहे, मला काही देह नाही खरं म्हणजे ईश्वराला, पण सगळे देह धर्म माझ्यावरती आरोप त्याचा केला जातो. आणि ह्याची मला वाटतं मी गेल्या वेळेला शेवटी काही उदाहरणं सांगितली होती की कशा प्रकारे ईश्वराला झोपवणं, उठवणं, आंघोळ घालणं, काय म्हणजे जे काय सगळं या तीर्थक्षेत्रांमध्ये देवळांमध्ये केलं जातं, दह्यानी दुधानी सगळ्यांनी आंघोळ, अरे जो सगळा निर्मळच आहे त्याला आपण काय धुणार आहे. स्वच्छता असणं, स्वच्छता ठेवणं वेगळं आणि हे उपचार आचार करणं हे वेगळं असतं. तर म्हणून त्यांनी म्हटलं की विदेहासी देह धर्म आरोपिती, माझं आकार शून्य आकारू, निरुपाधिका उपचारू. निरुपाधिका ह्याचा अर्थ असा की मला कोणती उपाधी नाही. उपाधी याचा अर्थ की देह, प्रकृती ह्याला उपाधी असं म्हणतात. देहाला उपाधी म्हणतात, प्रकृतीला उपाधी म्हणतात. तर ह्याला म्हणजे आपली जी जशी प्रकृती असते, आपली जशी जाणीव असते, प्रापंचिक जाणीव असते, तर ती तसली काही त्याच्यामध्ये नाही. तर निरुपाधिका उपचारू म्हणजे सगळे त्याप्रमाणे मग माझ्यावर उपचार करतात. माझं विधी विवर्जिता व्यवहारू म्हणजे मी कुठलंही काम करत नाही पण माझ्यावरती मी ते काम करतो असं लादलं जातं. कारण आपण ह्याच्या आधी जो भाग पाहिला तो विसरू नका, त्यामध्ये ईश्वर कर्म करतो का प्रकृती कर्म करते हे आपण पाहिलं होतं, आठवतं ना. तर प्रकृतीची कर्म असतात ती सगळी, हे आपण आधी पाहिलं आहे. म्हणून या ठिकाणी तो अर्थ या ठिकाणी आहे की माझं विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिक, म्हणजे मी सगळे हे व्यवहार करतो. आपण म्हणतो ना, ईश्वरा काय हे माझ्या हातून काय चुकलं होतं म्हणून तू मला अशी शिक्षा दिली. तो ईश्वर काही आपल्याला शिक्षा देत नाही, आपली कर्मच आपल्याला शिक्षा देतात. तर अशा प्रकारे हे पुढे असं आणखीन वर्णन आहे. माझं वर्णहीना वर्ण ईश्वराचा वर्णही असं, वर्ण म्हणजे रंग, रंग की हा कोण काळा, मग कोण निळा, मग कोण गोरा, सगळे वर्ण त्याला हे केले जातात. गुणातीतासी गुणू, मी गुणातीत आहे म्हणतो तो, की मी कुठलंही नाही, सत्व रज तम हे कुठलेही गुण माझे नव्हेत, मी त्याच्या पलीकडे आहे, गुणातीत आहे. आणि गुणातीत म्हणजे काय आपण पुढच्या एका अध्यायामध्ये खूप चांगल्या प्रकारे समजावून घेणार, म्हणून मी इथे फार विवेचन करत नाही. तर गुणातीतासी गुणू म्हणजे मी त्या गुणांनी युक्त आहे असं म्हणतात.
मज अचरणात चरणू, म्हणजे मला पाय नाहीत तर पाय आहेत. मूर्ती ही तशीच असते ना. नंतर अपाणिया पाणी म्हणजे हात. मला हात नाही पण तरीसुद्धा माझे हात, मग कोणाला 4, मग कोणाला 2, मग कोणाला 8, 10, काय जे काय असेल ते सगळं. अर्थात त्याच्या मागे प्रतिकात्मक अर्थ असतो, तो आपण कधी लक्षातच घेत नाही. त्याला महत्त्व असतं. आपण फक्त त्या मूर्तीची पूजा करत असताना ह्या हातावर हे ठेवायचं, त्या हातावर ते ठेवायचं वगैरे एवढ्या प्रथा फक्त पाळतो. पण त्या हात आणि त्या हातांमध्ये धरलेली आयुधं ह्याला एक फार सुंदर प्रतिकात्मक अर्थ आहे की ज्या काही सगळ्या अनिष्ट शक्ती अस्तित्वात असतात त्यांच्यावरती प्रहार करण्यासाठी ही दैवतं, म्हणजेच आपलं संरक्षण करण्यासाठी ही दैवतं असतात असा त्याच्यामागे अर्थ असतो. म्हणजे त्यांना वस्तुतः हात असतो असं नव्हे. त्यानंतर पुढे मज अमेया मान, हा अमेय शब्द नीट लक्षात घ्या. आपल्याला अमेय हे नाव म्हणून माहिती असतं काहींचं, पण अमेय ह्याचा अर्थ असा की ज्याचं मोजमाप घेता येत नाही, ज्याला मोजता येत नाही तो अमेय. ज्याला मोजता येत नाही म्हणजे मोजमापाच्या पलीकडे अमर्याद आहे, त्याला काही मर्यादाच नाही. मर्यादा ज्या वेळेला असेल तेव्हाच आपण मोजू शकतो, पण हा अमर्याद आहे, हा अमेय आहे. तर त्यामुळे त्या अमेयाला मान ह्याचा अर्थ त्याचं मोजमाप केलं जातं की त्याची उंची किती, तो कसा उभा आहे, तो काय त्याच्या निराळ्या, तो बसलेला असणं, उभा असणं, सगळ्या वेगवेगळ्या अवस्था आणि मग त्याप्रमाणे त्याचा अलंकार केले जातात वगैरे. तर सर्व त्याच्या पुढे सर्व गतासी स्थान, म्हणजे मी सर्वगत आहे, मी सर्वत्रच आहे, मी एका कुठल्या स्थानी नाहीच आहे. पण ही माणसं मात्र मला एका विशिष्ट स्थानी बसवतात की तिरुपतीला तिकडेच गेलं पाहिजे, स्थान तिकडेच. तर हे जे आहे की सर्वगत आहे, ही सगळी ईश्वराची रूपं आहेत आणि हा ईश्वर मुळे सर्वत्र आहे, आपल्यात आहे, संपूर्ण विश्वात भरून राहिलेला आहे. तर असा हा जो सर्वगत आहे त्याला एका विशिष्ट स्थानी बसवतात. जैसे सेजे माझी वन निदेला देखे, ह्याचा अर्थ असा की चुकीचा काहीतरी अर्थ घेऊ नका, की ह्या ठिकाणी उपमा एक दिली आहे की ज्याप्रमाणे म्हणजे ह्या ज्या सगळ्या कल्पना माणसं करतात त्या कशासारख्या आहेत, तर जैसे सेजे माझी वन निदेला दिखे, म्हणजे जो सेजेवरती म्हणजे जो शय्येवरती निदेला असतो, निजलेला असतो, तो स्वतःला त्या झोपेमध्ये आपण वनात आहोत असं पाहतो. स्वप्नामध्ये तो म्हणजे असतो तो त्या ठिकाणी, पण त्याला तो स्वतःला तिकडे पाहतो. त्याचप्रमाणे ह्या मूढ लोकांचं स्वप्न आहे असा त्याचा अर्थ. हे त्यांचं स्वप्न आहे. ते जे काही माझं रूप कल्पना करतात ही सगळी त्यांच्या मनातली कल्पना आहे. हे सगळं सेजे माझी निदेला असताना जे स्वप्न पडू शकतं त्याचप्रमाणे ह्या माणसांच्या मनातल्या या कल्पना आहेत, हे सगळं स्वप्न आहे, ही वस्तुस्थिती नाही. तैसे अश्रवणा श्रोत्र, म्हणजे मला काही ऐकायला येत नाही पण मला ऐकायला येतं असं समजतात. माझं अचक्षुषी नेत्र, म्हणजे मी अचक्षु आहे, मला नेत्र नाही पण ते नेत्र देव मला पाहतो अशा प्रकारे. अगोत्रा गोत्र, अरूपा रूप, आता हे सगळं समजत असेल तुम्हाला. माझं अव्यक्तासी व्यक्ती, म्हणजे मी अव्यक्त आहे, मी मूर्त स्वरूपात नाहीच आहे, मी अव्यक्त आहे, पण मला मात्र ती जी मूर्ती आहे तीच ते खरे मानतात. आपण माणसंच नव्हे, अर्जुनाला सुद्धा
ज्या वेळेला 11व्या अध्यायामध्ये आपण जाऊ तेव्हा पाहू की अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलं, म्हणजे जे कोणालाही दिसत नाही ते अर्जुनाला त्या विश्वरूप दर्शनामध्ये दिसलं. पण अर्जुन घाबरला, कारण त्यांनी ईश्वराचं हे रूपच कधी पाहिलेलं नव्हतं. आणि म्हणून शेवटी अर्जुन कृष्णाला म्हणतो की बाबा हे तुझं रूप नको आहे, मला पाहवत नाही आहे, तुझं जे मला परिचित रूप आहे ना ते तू दाखव, असं तो तिथे म्हणतो. म्हणजे तसंच या ठिकाणी आहे की मी खरं म्हणजे अव्यक्त आहे, पण व्यक्त मला समजतात. म्हणजे आपल्या मनामध्ये आपण कल्पना केलेल्या असतात ईश्वराच्या, आणि तेच ईश्वराचं रूप असं आपण मानतो. अनार्तासी आरती याचा अर्थ चुकीचा घेऊ नका, आरती शब्द आहे म्हणून सांगते. अनार्तासी आरती ह्याचा अर्थ मी अनार्त आहे, म्हणजे मला कुठलीही इच्छा नाही. आर्त म्हणजे इच्छा, मला कुठलीही इच्छा नाही की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशी कुठलीही इच्छा माझी नाही. अनार्त आहे. पण ही माणसं मात्र म्हणतात की ईश्वराला हे हवं आहे, ईश्वराला ते हवं आहे, ह्या देवाला हेच फूल व्हायचं, त्या देवाला तेच फूल व्हायचं, कोणाला कशाचं आहुती कशाची द्यायची ईश्वरापुढे. म्हणजे मी फार त्याच्यामध्ये पुढे जात नाही, पण अशा प्रकारे आरती ह्याचा अर्थ हा आहे की मला जणू काही खूप आहेत इच्छा, आणि त्या माझ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न ही माणसं करतात, तर मला ते आर्त समजतात. तसा मी नाही आहे. पुढे म्हटलंय स्वयंतृप्ता तृप्ती भाविती गा, म्हणजे मी खरं म्हणजे स्वयंतृप्त आहे, मला काही इच्छाच नाही, माझं सगळं पूर्णत्वाला पोचलेलं आहे ना. ईश्वराला काय हवं असणार आहे, तो स्वयंतृप्त आहे, त्याच्या स्वरूपामध्ये तो अत्यंत तृप्त आहे. आणि स्वयंतृप्ता तृप्ती भाविती गा, म्हणजे त्याला तृप्त करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात की तो खरं म्हणजे स्वयंतृप्त आहे, पण त्याला तृप्त करण्यासाठी मग हा प्रसाद दे, तो प्रसाद दे, हे कर ते कर, असे उपचार केले जातात. मज अनावरणा प्रावरण, म्हणजे मला देहच नाही तर आवरण कुठलं असणार. आवरण असायला आधी देह असायला पाहिजे ना. तर म्हणून त्यांनी म्हटले माझं अनावरणा, मला काही वस्त्राची गरज नाही, मला प्रावरणं घातली जातात. आणि भूषणातीतासी भूषणं, म्हणजे अनेक प्रकारचे अलंकार, मला कुठल्याही अलंकाराची गरज नाही, असे अलंकार माझ्यावर घातले जातात. माझं सकळ कारणा का, सकळ कारणा देखती ते, म्हणजे काय माहिती आहे, मी कसं आहे तर मी सकळ कारण आहे. म्हणजे सगळ्या काही जगातल्या गोष्टी आहेत त्याला मी कारण आहे, मी कारण आहे. मी जरी ते करत नसलो तरी आपण पाहिलं आहे की प्रकृतीला माझा आधार आहे आणि त्यामुळे प्रकृती ते करते, माझ्याशिवाय प्रकृती काही करत नाही. गेल्या वेळेला पाहिलं आठवतं ना, मी एक मदरचं वाक्यही सांगितलं होतं की तर ते पॉंडिचेरीच्या मदरचं वाक्य फार सुंदर आहे की असं म्हटलेलं आहे की म्हणजे प्रकृती म्हणते आहे की आय एक्झिस्ट नॉट विदाउट हिम अँड विदाउट मी ही इज अनमॅनिफेस्ट, असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ईश्वराशिवाय प्रकृती असूच शकत नाही. ईश्वर आहे म्हणून प्रकृती आहे, आणि ईश्वराला प्रकट करण्याचं कार्य प्रकृती करते. जर प्रकृती नसेल तर ईश्वर प्रकटच होणार नाही. हे सगळं जे विश्व निर्माण झालं हे प्रकृतीने केलं, आणि म्हणून ह्या विश्वामध्ये ईश्वर प्रकट होऊ शकला. तर असं याही ठिकाणी तोच भाव आहे की मी सगळ्याचं कारण आहे, आणि ही माणसं कारणा देखती, म्हणजे सगळ्या जगाचं कारण, सगळ्या विश्वाचं कारण मी असताना माझ्या अस्तित्वाचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न ही माणसं.
की ईश्वर आहे का, कशाला आहे, काय काम ईश्वराचं. तर अशा प्रकारे ईश्वराचं कारण देखण्याचा प्रयत्न ते करतात. मज सहजाते करती स्वयंभाते प्रतिष्ठिती, निरंतराते आव्हानिती विसर्जिती का. म्हणजे मी सहज, म्हणजे हा ईश्वर जो आहे तो अज आहे. तुम्हाला माहिती आहे ना की अज परमेश्वर कसा आहे की त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, तो सहजच आहे. म्हणजे त्याला काही कोणी निर्माण केलेलं नाही, काही नाही. असा तो असताना त्याची पुढे काय म्हटलं, स्वयंभाते प्रतिष्ठिती, म्हणजे त्याची प्रतिष्ठापना करतात. त्याची प्रतिष्ठापना, तो सहज आहेच, सर्वत्र आहे आणि सहज आहे. असं असताना त्याची प्रतिष्ठापना करतात. त्याला तो निरंतर आहे, म्हणजे आहेच, तो कायम आहे आपल्याबरोबर. असं असताना त्याला आव्हानिती, म्हणजे त्या आवाहन करणं म्हणतो ना, विशिष्ट देवतेला आवाहन केलं जातं. तर तसं आवाहन केलं जातं आणि मग विसर्जन केलं जातं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जसं एखाद्या माणसाच्या बाबतीत, एखाद्या वस्तूच्या बाबतीत केल्या जातात, त्याप्रमाणे माझ्या बाबतीत ही माणसं करतात. मी सर्वदा स्वतः सिद्धू, तो की बाळ तरुण वृद्धू, मज एकरूपा संबंधू जाणती ऐसे. म्हणजे मी एकरूप आहे. मी बाळ, तरुण, वृद्ध, ह्या ज्या माणसाच्या जीवनाच्या अवस्था आहेत त्या माझ्या जीवनाच्या अवस्था नाही. मी एकरूप आहे. आणि असा मी असताना, मी स्वतः सिद्ध असताना, म्हणजे पूर्णत्वाला मी गेलेलो आहे. म्हणजे माझी बाळ अवस्था आता नाही आहे, पण आपल्याला बाळकृष्ण लागतो, आपल्याला बाळ गणपती लागतो. हे असे जे प्रकार आहेत, तर हे सगळं जे आहे ते अशा प्रकारे आहे की एकरूप असताना माझ्या बाबतीत ह्या वेगवेगळ्या जीवनातल्या अवस्था हे केल्या जातात, त्यांच्या कल्पना केल्या जातात. आणि हे पुढचं जे आहे ते महत्त्वाचं की मज अद्वैतासी दुजे, हा फार महत्त्वाचा ह्यातला भाग आहे की मी अद्वैत आहे, की मी आणि सगळं हे विश्व हे एकच आहे, अद्वैत आहे. पण माणसं मात्र मी वेगळा, ते वेगळे, आणि माणसं भूत मात्र ही सुद्धा एकमेकांपासून वेगळी. म्हणजे द्वैत भावना आपल्या मनामध्ये असते, जिथे ईश्वर खरं म्हणजे अद्वैत आहे, अशी परिस्थिती आहे. मज अकर्तयासी काजे, म्हणजे मी अकर्ता आहे, मी काही करत नाही. तर म्हणजे आधी हा विचार येऊन गेला आहे, पण पुन्हा एकदा ज्ञानदेवांनी म्हटलं आहे अकर्तयासी काजे. काजे याचा अर्थ कारण, की मी कशासाठी आहे, ईश्वराचं कारण काय, म्हणजे कारण काय ह्याचा अर्थ की शिव हे करतो, विष्णू हे करतो, अशा प्रकारे आपण कारणं लावतो. बरोबर आहे ना, की देवीचं कारण, हां, की कुठलीही देवी विघ्नहर्ती, सगळ्या दुष्टांचा नाश करणारी, म्हणजे आपण त्याला कारणं लावतो. अशा प्रकारे मी अकर्ता असताना मला काजे, म्हणजे माझ्या अशा कृती मी करतो आणि त्याचं कारण काय, असं अशा प्रकारे विचार केला जातो. आणि पुढे मी अभोक्ता की भुंजे ऐसी म्हणती, म्हणजे मी अभोक्ता आहे, मी काही खात नाही, मी काही पीत नाही, परंतु मला भुंजे याचा अर्थ भोग लावणं म्हणतात ना, भोग लावतात ईश्वराला. तर ते भुंजे हा शब्द, त्या भोग लावणे हा शब्द त्या भुंजेवरून आलेला आहे. तर मी खातो, म्हणजे तो ईश्वराने त्या प्रसादाचं ग्रहण केलं, अशा प्रकारच्या कल्पना. तर असं हे सगळं म्हणजे
मनुष्य रूपामध्ये मला कसं पाहिलं जातं ह्याचं वर्णन हे बऱ्याच विस्ताराने ज्ञानदेवांनी या ठिकाणी केलेलं आहे. पुढे शेवट 69वी ओवी बघा. किंबहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. म्हणजे हे जे सगळं मनुष्य धर्म जे असतात प्राकृत म्हणजे नैसर्गिकरित्या माणसांचे जे काही कृती आणि जीवनातले सगळ्या ज्या अवस्था असतात ते सगळे मनुष्य धर्म हे मला लावले जातात. माझ्यावरती त्याचा आरोप केला जातो असं म्हटलं जातं. माझ्यावरती ह्या सगळ्या गोष्टींचा आरोप केला जातो. माझ्यावरती हे सगळं जसा मी तसाच आहे असं म्हटलं जातं. आणि हे जे ह्या माणसांचं जे ज्ञान आहे त्याला त्यांनी काय म्हटलंय, विपरीत ज्ञान म्हणजे अज्ञान. विपरीत ज्ञान, चुकीचं ज्ञान, अज्ञान असं म्हटलेलं आहे. आता हे झाल्यानंतर पुढे आता आपण 12व्या श्लोकानंतरच्या ओव्या पाहतो. या लागी जन्मलेची ते मोघ जैसे वर्षीये विण मेघ का मृगजळाचे तरंग दुरुनीची पहावे. म्हणजे मोघ याचा अर्थ व्यर्थ. व्यर्थ या लागी म्हणजे हे जे मी तुला सांगितलं ना अर्जुना, त्यामुळे मी असं म्हणतोय. त्यामुळे या लागी याचा अर्थ त्यामुळे हे जे त्यांचं अज्ञान सगळं आहे आणि त्या अज्ञानानुसार ते जे सगळं वर्तन करतात या लागी म्हणजे त्या कारणामुळे मी असं आता पुढे म्हणतोय की जन्मलेची ते मोघ म्हणजे त्यांचा जन्मच व्यर्थ आहे. त्यांचा जन्मच व्यर्थ आहे. की काय म्हणजे ह्या जन्मामध्ये येऊन मनुष्य जन्म हा आपल्या आत्म्याच्या विकासासाठी असतो. तर हा विकास ह्या अशा प्रकारच्या वर्तनात अशा प्रकारच्या कृतीतून कसा साधणार. तर म्हणून त्यांचा जन्मच मुळे मोघ आहे, व्यर्थ आहे, फुकट आहे असं त्यांनी म्हटलं आहे. जैसे वर्षीये विण मेघ म्हणजे आकाशात ढग येतात पण पाऊस पडत नाही अशी जी स्थिती असते तसं आहे त्यांचं. किती जन्मली आहे माणसं आहेत या जगामध्ये पण त्यांच्या जन्माला काही अर्थ नाही. या जगामध्ये येऊन मानव जन्म मिळूनही त्यांनी काही साधलं नाही. का किंवा का याचा अर्थ किंवा मृगजळाचे तरंग दुरुनीची पहावे. जवळ गेलं तर ते नाहीच आहेत तरंग कळतं. तर म्हणून दुरून पहावे म्हणजे हे त्यांचं सगळं अज्ञान आहे मृगजळासारखं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर तिथली आता 75वी ओवी बघा. तैसे मूर्खांचे तया जियाले आणि धिक कर्म तयांचे निपजले. जैसे सावरी फळ आले घेपे ना दीजे. सावरीचं झाड असतं त्याला जे फळ येतं ते घेपे ना दीजे म्हणजे घेण्या देण्या लायक नसतं. सावरीला येणारं फळ हे घेण्या दे म्हणजे फळ जे असतं त्याचा अर्थ असा की फळ ते आपल्याला खाण्यासाठी उपयोगी पडावं अशा त्याला आपण फळ म्हणतो. तर सावरीच्या फळाला हे नाहीच आहे. ही परिस्थितीच नाही त्याच्या बाबतीमध्ये. तुम्ही द्या घ्या काही करा त्याचा काही उपयोगच नाही. देणाऱ्यालाही काही मोठं आपण दिल्यासारखं वाटणार नाही, देणाऱ्याला त्याचा काही उपयोग नाही. तर अशी जी परिस्थिती आहे तसं तैसे म्हणजे आधी मी ते उदाहरण घेतलं आणि मग आता वर जाते. तैसे मूर्खांचे तया जियाले. जियाले म्हणजे जीवन. ह्या मूर्खांचं जीवन तसं आहे. तैसे मूर्खांचे तया जियाले आणि धिक कर्म. धिक
धिक ह्याचा अर्थ अगदी तिरस्करणीय, धिक्कार, धिक्कार करावा असं, धिक्कार करावा असं, तिरस्कार करावा असं त्यांचं कर्म ते निपजले. म्हणजे जे काही ते कर्म करतात ते सगळं हे अशा प्रकारचं आहे की ते अगदी निरुपयोगी आहे. म्हणून सावरीच्या फळाचं उदाहरण दिलं की ते जसं देण्या घेण्याच्या लायकीचं नाही तसं ह्यांचं जीवनसुद्धा जगण्याच्या लायकीचं नाही. ते आता मधल्या ओव्या मी गाळते कारण तुम्ही वाचून थोडेसे त्याच्यातले जर काही शब्द अडले तर ह्याच्यातून पुस्तकातून बघा. पण खूप ठिकाणी ना नुसतं तोच विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी अनेक उदाहरणं दिली आहेत. तर म्हणून मी तो मधला भाग गाळते आणि एकदम 86 ओवी घेते. म्हणून मिळालं सगळ्यांना. म्हणून असो तू इये वायाणी कायशी मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी शिनेल हन. म्हणजे कृष्ण म्हणतोय की जाऊ दे, म्हणून असो तू इये वायाणी, म्हणजे हे सगळं ही वायफळ बडबड करायची कशाला, म्हणजे त्याच्या ह्या बोलण्यालाही काही खरं म्हणजे अर्थ नाही. कायशी मूर्खांची बोलणी म्हणजे ही अशाच प्रकारचं त्यांचं वागणं असतं, त्याबद्दल काय बोलायचं आणखीन. वाया वाढविता वाणी शिणेल हन, म्हणजे उगीचच आपण बोलत राहायचं आणि आपली वाणी शिणवायची. हन म्हणजे उगीचच आपण आपली वाणी, आपली वाचा शिणवायची कशाला, तर आपण ते सोडून देऊ. ऐसे बोलिली देवे तेथ जी म्हणितले पांडवे ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. म्हणजे आता भगवान कृष्ण काय म्हणाले की अशा प्रकारे आधी त्याला सांगितलं की ह्यांच्याबद्दल आता मी फार काही बोलत नाही, सोडून देऊ आपण तो विषय. आणि मग तेथ जी म्हणितले पांडवे, म्हणजे अर्जुन म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणता तसं. आणि मग कृष्णाने असं म्हटलं ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. जेथे वाचा विसवे याचा अर्थ जिथे कितीही बोललं तरी वाचेला शीण येत नाही. विसवे विसावाच मिळतो, शीण येत नाही. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. म्हणजे आता मी तुला ह्याच्या पुढे साधू कथा ह्याचा अर्थ या ठिकाणी की जी माणसं अशा प्रकारे मूर्खासारखं वर्तन न करणारी असतात आणि ज्ञानी वर्तन करणारी असतात, संत सज्जन अशी जी माणसं असतात त्यांची कथा ऐक. साधू कथा म्हणजे त्यांची कथा, त्यांच्याबद्दल आता मी काय सांगतोय ते तू ऐक. आता 13व्या श्लोकानंतर ओव्या आपण पाहतोय. आता ह्या साधू लोकांचं म्हणजे संत सज्जन ज्ञानी माणसं त्यांचं वर्तन कसं असतं ईश्वराच्या बाबतीमध्ये, तर त्यांच्याबद्दल त्यांनी असं म्हटलं आहे. तरी जयाची चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपासी वैरागी गा. म्हणजे आधी शेवटचा भाग घेते की जी माणसं अशी असतात की त्यांना जे चांगलं म्हटलं आहे, साधू संत ज्ञानी असं जे म्हटलं आहे त्यामुळे त्यांचं वर्णन काय केलं आहे. जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. म्हणजे ही माणसं अशी असतात की झोपलेली असताना सुद्धा ते वैराग्याची उपासना करतात.
झोपलेले असताना सुद्धा वैराग्याची उपासना करतात. ह्याचा अर्थ स्पष्ट शब्दामध्ये सांगायचा, ह्याचा अर्थ असा की झोपल्यानंतर स्वप्नात सुद्धा त्यांच्या मनामध्ये राग द्वेष काही येत नाही. ते वैराग्य हे पूर्णतः इतकं बिंबलेलं असतं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये की झोपेत सुद्धा ते त्याच वैराग्याचं पालन करतात. त्यांच्या मनामध्ये कुठलाही दुसरा विचार येत नाही. जया निजेलिया ते उपासी वैराग्यता, सुंदर वर्णन केलं आहे. आणि अशा माणसांच्या बाबतीत भगवंत काय म्हणतात, तरी जयाची चोखटे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. म्हणजे अशा माणसांचं, जयाची म्हणजे अशा माणसांचं जे चोखटे म्हणजे अगदी शुद्ध असं जे मन आहे, अशा माणसांचं अत्यंत शुद्ध असं जे मन असतं, मानसी म्हणजे त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये की जे अत्यंत शुद्ध आहे असं जे त्यांचं अंतःकरण आहे, तिथे काय सुंदर हे कल्पना वापरली आहे. तिथे मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी असं म्हटलं आहे. म्हणजे लक्षात घ्या की हा जो क्षेत्र संन्यासी हा जो शब्द आहे तो नीट आपल्याला कळला पाहिजे या ठिकाणी. कारण संन्यासी जो असतो तो त्याच्याकडनं अशी अपेक्षा असते की त्यांनी कुठेही कुठल्याही ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नसतं. त्यांनी आणि ह्याचं कारण का नसतं राहायचं, तर त्या जागेबद्दल, त्या वृक्षाबद्दल, तिथे मिळणाऱ्या आरामाबद्दल त्याला आसक्ती निर्माण होऊ नये म्हणून 3 दिवसापेक्षा जास्त, जरी त्याला ते खूप चांगलं वाटलं तरी त्यांनी तिथून ते निघालंच पाहिजे आणि पुढे फिरलं पाहिजे संन्यासी वृत्तीने. तर ही संन्यासी वृत्ती असते. पण क्षेत्र संन्यासी काही असतात. ह्याचा अर्थ असा की काही संन्यासी म्हणजे ज्यांचा हा संन्यासी मार्गातला हा पहिला भाग जवळजवळ पूर्णत्वाला आलेला आहे आणि शेवटचा असा भाग सुरू झालेला आहे की ज्या ठिकाणी ते फार उच्च पदाला पोचलेत, अशी माणसं एखाद्या विशिष्ट क्षेत्री, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की आता हे फार झालेलं आहे की प्रत्येक ह्या तीर्थक्षेत्राला आपल्याला हे जे काही साधू संन्यासी दिसतात ते नव्हे, पण पूर्वीची आपली परंपरा अशी होती की अशा प्रकारे फिरणारे सुद्धा साधू संन्यासी अगदी शेवटच्या काळामध्ये एखाद्या तीर्थस्थानी ते स्थिर होत असत, त्या ठिकाणी ते राहत असत आणि ती त्यात मान्यता होती. म्हणजे संपूर्ण आधी संन्यासाचा काळ त्यांनी फिरलं पाहिजे, पण एकदा ती सगळी विरक्तीच आली म्हणजे नुसताच सर्वसंग परित्याग ही कल्पना नाही, कुठल्याच गोष्टीची आता आसक्ती राहिलीच नाही, अशी ज्या वेळेला स्थिती माणसाची होते त्यावेळेला तो माणूस म्हणजे तो संन्यासी माणूस एका विशिष्ट क्षेत्रावर स्थिर होऊ शकत असे, अशी आपली परंपरा होती. आणि म्हणून या ठिकाणी तो शब्द वापरलेला आहे की एका ठिकाणी स्थिर झालेला संन्यासी. तर या ठिकाणी हे भगवंतानी स्वतःला म्हणून घेतलंय, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, की मी क्षेत्र संन्यासी होतो कुठे, तर त्यांच्या शुद्ध मनामध्ये मी स्थिर होतो. हां, काय सुंदर कल्पना आहे की त्यांचं मनच इतकं शुद्ध आहे, इतकं वैराग्यपूर्ण असं मन आहे की मला दुसरीकडे कुठे जावंसंच वाटत नाही आणि मी त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या त्या शुद्ध निर्मळ मनामध्ये मी स्थिर होतो. आणि ते स्थिर होतो म्हणण्यासाठी किंवा तो भाव दाखवण्यासाठी क्षेत्र संन्यासी असं शब्द वापरला आहे. त्यानंतर पुढे मधल्या थोड्या ओव्या गाळून 92 ओवी बघा. मधल्या ओव्या तुम्ही नंतर वाचा, आता मध्ये बरेच दिवस आहे तुम्ही वाचा.
आता 92 ओवी जी आहे ती असं आहे, जया म्हणजे आता ह्या अशा लोकांचं वर्णन आहे की असे जे आहेत ह्या अवस्थेला जे पोचलेले आहेत त्यांचं वर्णन आहे. जया भक्तीची येतुली प्राप्ती. इतकं सुंदर आहे हे वाक्य, लक्षात ठेवण्यासारखं आहे अगदी. म्हणजे खरोखर मी ज्या काही वेळेला IMP म्हणते ना, अशा प्रकारचं हे वाक्य आहे की अगदी इम्पॉर्टंट वाक्य. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती. जयाची ये लिले माझी नीती जियाली दिसे. त्यातला हा जो पहिला भाग आहे तो फार सुंदर आणि फार महत्त्वाचा आहे की जया भक्तीची येतुली प्राप्ती, म्हणजे इतकी भक्ती, इतकं अंतःकरण भक्तीने भरलेलं आहे त्यांचं, इतकी प्राप्ती झालेली आहे भक्तीमधून त्यांना की त्यांना ती भक्तीच आपल्याला कायम हेच आपलं स्वरूप राहावं, की आपण ईश्वराची फक्त भक्ती करत राहावी, हेच आपलं स्वरूप त्यांना गरजेचं वाटतं. आणि ते काय म्हणतात, जे कैवल्या ते परवते सर म्हणती. म्हणजे कैवल्य म्हणजे स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती, की जे त्यालाही त्या मोक्षाला सुद्धा ते म्हणतात परवते सर, बाजूला हो, मला नको, माझ्या भक्तीच्या मार्गात तुझी अडचण आहे. आलं लक्षात? म्हणजे माझ्या भक्तीच्या मार्गामध्ये माझं जी इतकी उन्मळून आलेली अशी जी माझ्या अंतःकरणातली भक्ती आहे त्याच्या आड तू येतोय. कारण का सांगा? ह्याचं कारणच असं की मोक्षप्राप्तीची आकांक्षा मनामध्ये असेल तर ती काय होते, भक्ती ती आपण काहीतरी पाहिजे म्हणून भक्ती करतो, बरोबर आहे. म्हणजे आपल्या मनातली वासना पूर्ण करण्यासाठी आपण भक्ती करतो. पण या ठिकाणी वासना नाहीच, कुठलीच वासना नाही, अशा प्रकारची ही भक्ती आहे. आणि म्हणून त्यांना मोक्षसुद्धा नको. आणि तुकारामांचं असं हे आहे, एक अभंग आहे, हां नाही पण अगदी मला आता तो अभंग आठवे ना, मी आज सकाळी आठवण करण्याचा प्रयत्न नाही अगदी मोक्ष हा शब्द वापरलेला आहे त्या अभंगामध्ये. मला कधी आठवेल तेव्हा सांगेल की मला मोक्ष नको असं ते म्हणतात. तुकाराम म्हणतात मला मोक्ष नको, मला मोक्षाची गरजच नाही आहे. लगे मुक्ती धन संपदा संत संग त्याच्यासाठी मला परत जन्माला घातलंच तरी चालेल. हां आहे, म्हणजे बरोबर आहे, तो बरोबर आहे, भाव तो आहे. पण आणखी पण एक अभंग आहे, म्हणजे मला तो आठवत नाही, पण ह्याच्यातही आहे बरोबर, मुक्ती, मला दुसरं काही नको, म्हणजे मुक्तीसुद्धा नको. कारण शेवटी आयुष्याचं अंतिम ध्येय भारतीयांचं काय असतं, तो मोक्षप्राप्ती. एके ठिकाणी मी वाचलं की हे विचार आपल्या लोकांमध्ये, आपल्या भारतीयांमध्ये सर्वत्र इतके बिंबलेले आहेत की त्या लेखकाने एक फार सुंदर पुस्तक आहे, स्पिरिच्युअल डेस्टिनी ऑफ इंडिया म्हणून. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असा एक उल्लेख केला आहे, नाव घातलं नाही आहे पण आपल्याला कळतं. त्यांनी असा एक उल्लेख केला आहे की भारतातली अगदी अत्यंत प्रसिद्ध अशी गायिका, तिला असा तिची मुलाखत चाललेली होती आणि तिला असा, म्हणजे आता उल्लेख आहे तो लता मंगेशकरचा आहे कळतं, तर अत्यंत प्रसिद्ध, म्हणजे काहीतरी शब्द वापरले त्यांनी तिथे, त्यावरून तर ते अगदी स्पष्ट होतं. तर तिला असा प्रश्न विचारला मुलाखतीमध्ये की म्हणजे तुझी आता इतकं आत्तापर्यंत सगळं तू मिळवलं आहेस, आता ह्याच्या पुढे किंवा पुढच्या जीवनाबद्दल किंवा कुठल्याही काही ह्याच्याबद्दल तुझ्या अपेक्षा काय आहे. तर तिने उत्तर असं दिलं की मला आता पुढचा जन्मच नको,
म्हणजे ही मोक्ष ही कल्पना ही आपल्या प्रत्येकामध्ये अशी काय भरलेली असते की नको आता शेवट, मला आता पुन्हा आणखी नको, खूप भोगलेलं आहे, आता शेवटची अंतिम मुक्ती मिळावी. तर ह्या ठिकाणी त्याच्या अगदी बरोबर उलट विचार आहे की ते म्हणतात, मोक्षाला म्हणतात, मुक्तीला म्हणतात, परवते सर बाजूला हो, मला अडचण होते, माझ्या भक्तीमध्ये तुझी अडचण होते, तू बाजूला हो, असं म्हटले. आणि हे बाजूला होणं मला हे सांगताना आठवण झाली म्हणून सांगते, कधीतरी कुठल्या तरी आठवणी होतात. एक आपल्या समाजामध्ये हे योगी पुरुष इतक्या परंपरेपासून इतकं त्यांचं ह्या अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारच्या सगळ्या धारणा त्यांच्या निर्माण झालेल्या होत्या की अगदी प्राचीन काळातली गोष्ट आहे, अलेक्झांडरच्या काळातली गोष्ट आहे की अलेक्झांडर एकदा म्हणजे ज्या वेळेला त्याची स्वारी झाली भारतावर आणि त्याला पराभूत जावं लागलं इथून, पण तरीसुद्धा जाण्यापूर्वी त्यांनी भारतीयांबद्दल ही एक गोष्ट ऐकली होती आणि त्याला त्याबद्दल खूप मोठा आदर होता. कारण ग्रीस ह्या देशातल्या लोकांना त्या काळामध्ये अध्यात्माविषयी खूप ओढ होती, तर त्यामुळे त्याच्या मनामध्ये अशा प्रकारच्या एक ही इच्छा होती की या भारतामध्ये असे योगी लोक खूप असतात, तर मला अशा महान योग्याला भेटायचं आहे. म्हणून तो सगळ्यांना सांगतो की मी परत जातो, पण मला कोणीतरी महान योगी मला बघायचं आहे, मला त्याला भेटायचं आहे. आणि त्याची भेट घालून दिली जाते एक महान योग्याशी. आणि हा अलेक्झांडर येतो आणि त्या योग्याच्या समोर उभा राहतो. तो योगी असाच बाहेर बसलेला असतो, एका ह्याच्या उन्हामध्ये असा बसलेला असतो. तर तो अलेक्झांडर येतो, तर अलेक्झांडर म्हणतो की तुला जे काही हवं आहे ते मी तुला देऊ शकतो, तू मागणी कर, तुझी इच्छा मी पूर्ण करीन. तर तो योगी म्हणतो जरा बाजूला सरक, मी उन्हात बसलोय, माझं ऊन तू अडवतोयस. इतकी निरीच्छ वृत्ती. तसं मला ते अडवण्या ह्याच्यावरून त्याची आठवण झाली की ह्यालासुद्धा म्हणजे कैवल्यालासुद्धा परवते सर असं ते म्हणतात. अशा प्रकारची ही वृत्ती त्यांची. आणि आता त्याच्या पुढचा भाग आपण पाहिला की पाहिला नाही, कैवल्या ते परवते सर म्हणती. आणि पुढे म्हटलंय जयाची लिले माझी नीती जियाली दिसे. लिले माझी याचा अर्थ लीला म्हणजे अगदी सहज वर्तन, सहज कर्म. कुठलंही आपण अगदी सहज बारीक सारीक जे काय करतो ते सगळं सहज कर्म, मग मुद्दाम विचारपूर्वक केलेलं, मुद्दाम ठरवून केलेलं असं काही नाही. अगदी सहज असं जे कर्म त्याला लीला असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर जयाची लिले माझी नीती जियाली दिसे, म्हणजे ज्यांच्या लीलेमध्ये आता तुम्हीच लक्ष देऊ नका, जाऊ दे वाजू दे फोन, आपण लक्ष नाही दिलं तर काय हरकत नाही. तर ज्यांच्या लीलेमध्ये नीती जियाली दिसे, म्हणजे ज्यांच्या सहज कर्मामध्ये सुद्धा नीती असते, ठरवलेलं नाही, विचार केलेला नाही, पण सहजपणे सुद्धा जे काही ते वागतात त्याच्यामध्ये सुद्धा नीती असते. अशी ही माणसं असतात. आता पुढे 94 ऐसे जे महानुभाव जे दैवीय प्रकृतीचे दैव, जे जाणोनी या सर्व स्वरूप माझे. ऐसे जे महानुभाव म्हटले, महानुभाव ह्याचा या ठिकाणी अर्थ महात्मा. असे जे महात्मे असतात त्यांना काय म्हटलंय, जे दैवीय प्रकृतीचे दैव म्हटलंय. फार सुंदर
वर्णन केलं. दैवीय प्रकृतीचे म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रकृती दोन प्रकारची असते, दैवी प्रकृती आणि अपरा प्रकृती. उच्च प्रकृती ईश्वरी प्रकृती आणि अपरा प्रकृती. तर ही जी दैवी प्रकृती, त्या दैवी प्रकृतीचे दैव म्हटले. काही ठिकाणी ना काही पुस्तकांमध्ये मी 1-2 पुस्तकं आज सकाळी पाहिली याच्यासाठी, आणि त्या ठिकाणी त्या दैव असा जो शब्द आहे त्याचा उल्लेख करताना त्यांनी अर्थ दिला आहे देव असा उल्लेख केलेला आहे, की जे ईश्वरी प्रकृतीचे देव असतात असं दिलेलं आहे. पण माझ्या मते तिथे दैव म्हटलं आहे त्याला काहीतरी अर्थ आहे, देव म्हटलेलं नाही आहे. आणि दैव म्हटलं आहे ह्याचा अर्थ असा होतो की जे ईश्वरी प्रकृती, खरं म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये ईश्वरी प्रकृती आहे. आपल्यामध्ये पराप्रकृती पण आहे आणि अपरा प्रकृती आहे. पण आपण सगळे सामान्य माणसं अपरा प्रकृतीमध्येच वावरतो. आपल्याला पराप्रकृतीचा विसरच पडलेला असतो. पण ती पराप्रकृती असते. आणि अशी जी पराप्रकृती की जी ह्या जगातल्या माणसांमध्ये असते, त्या प्रकृतीचं दैव की अशी सुदैव म्हणा, त्या प्रकृतीचं सुदैव की ही अशी माणसं जन्माला आली. हां, असा अर्थ येतो. बरोबर आहे ना, की दैव म्हटले, देव म्हटलेलं नाही आहे. आणि काही अगदी मला आठवत नाही कुठले हे, पण देव अर्थ दिला आहे. आणि देव अर्थ घेतला तर फारच सामान्य वाक्य होतं हे. पण हे जर दैव हा शब्द आपण घेतला तर किती सुंदर अर्थ होतो पहा, की त्या प्रकृतीचं सुदैव आहे ही माणसं जन्माला येणं आणि असं त्यांचं वर्तन असणं, हे त्या ईश्वरी प्रकृतीचं दैव आहे. नाही तर ती प्रकृती आपल्यामध्येही आहे पण आपण नाही तसे वागत आहोत. पण ती माणसं तशी वागतात, तर तेही माणसं हे ईश्वरी प्रकृतीचं, दैवी प्रकृतीचं दैव आहे म्हटलंय. जे जाणून या सर्व स्वरूप माझे, म्हणजे जे माझं सगळं खरं स्वरूप जाणतात. मग वाढते प्रेमे माते भजती, जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. म्हणजे अगदी वाढत्या प्रेमाने त्यांचं प्रेम वाढतच असतं माझ्यावरचं. आणि अशा प्रकारचे हे जे महात्मे असतात ते माझ्यावर अशी भक्ती करतात, असं प्रेम करतात की त्याच्यामध्ये दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. सोपं आहे ना, की कुठेही द्वैत भावना की हा ईश्वर वेगळा आणि आपण वेगळे असं त्यांना वाटत नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा, करीती माझी सेवा. इतकंच घेऊया, पुढचा काही मोठा अगदी शब्द महत्त्वाचे नाही. मीच होऊन पांडवा करीती माझी सेवा, म्हणजे ते मीच होऊन माझी सेवा करतात. कारण नाही तर भक्त आणि ईश्वर, भक्ती करायला ईश्वरापासून आपण वेगळे असावे लागतो अशी एक सर्वसाधारण कल्पना असते. पण ही माणसं भक्तीच्या प्रवाहामध्ये इतकी वाहून जातात की त्यांना त्यांचं पण जे असतं, म्हणजे आता अर्जुन पण किंवा आपलं पण, मी पण, हे पूर्णतः नाहीच होतं. आणि ईश्वराचंच स्वरूप म्हणजे माझं स्वरूप ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. मी म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे मी, अशी अद्वैत भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. दुजे पण सगळं संपलेलं असतं. अशी माझी सेवा करतात. आता पुढे असं म्हटलं आहे, जरा बरोबर घेते मी, पण पुढे असं म्हटलेलं आहे की असे जे लोक असतात की इतक्या उच्च अवस्थेला ते पोचतात, ही अशी अवस्था कशी ते प्राप्त करून घेतात, कोणत्या मार्गाने प्राप्त करून घेतात, ह्याविषयी पुढचे आता 14व्या श्लोकानंतरचे जो काही थोडा भाग आहे, म्हणजे आज मी शेवटपर्यंत जो भाग घेणार आहे तो सगळा त्याबद्दलचा आहे, की ही अशी उच्च अवस्था ह्या भाग्यवंतांनी कशी प्राप्त करून घेतली, की हे जे इतकी अद्वैत भक्ती करतात,
अनन्य भक्ती करतात, अद्वैत भक्ती करतात, ज्ञानी भक्ती करतात. ही अवस्था त्यांनी कशी प्राप्त करून घेतली त्याचे वेगवेगळे मार्ग त्यांनी सांगितले. पहिल्यांदा त्यांनी काय म्हटले, पहिला उल्लेख असा आहे, तरी म्हणजे आता ते भगवंत सांगतायत की ऐक आता मी तुला काय सांगतोय. तर तरी याचा अर्थ की हे अशा प्रकारे कसे प्राप्त करून घेतात, तर अशा प्रकारे. तर पहिला प्रकार काय, तर कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. म्हणजे कीर्तन ह्याचा अर्थ या ठिकाणी नामस्मरण, नामघोष किंवा नामस्मरण असा आहे. कीर्तन म्हणजे आज आपल्या डोळ्यासमोर जे कीर्तन म्हणून जे काही उभं राहतं ते नव्हे. खरं म्हणजे त्याचंही स्वरूप तसंच असायला पाहिजे, पण त्यापेक्षा थोडा हा अधिक खोल अर्थ लक्षात घ्या की कीर्तन ह्याचा अर्थ नामसंकीर्तन, नामसंकीर्तन किंवा नामघोष, नामस्मरण असा त्याचा अर्थ आहे. तर ते ही माणसं म्हणजे ह्यापैकी आता हे कसे कोणत्या मार्गाने अशा अवस्थेला पोचले त्यातला एक प्रकार ते सांगतात. आणि तो म्हणजे असे की नामसंकीर्तन सतत करत असतात, सतत नामस्मरण करत असतात ही काही माणसं. आणि हा जो शब्द आहे कीर्तनाचे नि नटनाचे असा जो अर्थ, असा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की हे नामघोष किंवा नामस्मरण हे इतकं सामर्थ्याने ते करतात. नटनाचे ह्याचा अर्थ इतक्या उत्कर्षाने किंवा इतक्या उत्कटतेने किंवा इतक्या सामर्थ्याने ते करत असतात की म्हणजे की म्हणून मी थांबते अशा अर्थी शेवटी ते ह्या अवस्थेला आहे की इतकं म्हणजे नामसंकीर्तन करणं, नामस्मरण आहे, ते नामस्मरण आहे. नुसतं तोंडाने नाव घेणं नव्हे, जपमाळ हातामध्ये घेऊन इतक्या वेळेला आम्ही नामस्मरण केलं असं नामस्मरण नाही. आत्मस्मरण, सतत तोंडाने जरी नाही बोललं तरी आतमध्ये सतत तोच घोष, अशा प्रकारे नामघोष, नामसंकीर्तन हे ते करत असतात. आणि अशी जी माणसं असतात त्यांच्या बाबतीत काय होतं की ते त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन इतकं शुद्ध होऊन जातं की पुढे त्यांनी काय म्हटले, नाशिले व्यवसाय प्रायश्चितांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. म्हणजे अशी ती माणसं शुद्ध त्यांचं वर्तन होतं की त्यांच्या बाबतीमध्ये पापाचं नावच तुम्ही घेऊ शकत नाही. आणि पाप नसेल तर पापाचं प्रायश्चित्त काय घेणार. प्रायश्चित्त हा जो शब्द आहे तो आपल्या संस्कृतीमध्ये जे आहे ना की हे पाप केलं म्हणून असं प्रायश्चित्त घ्यायचं. तर आता नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे म्हणजे सगळं प्रायश्चित्तांचे व्यवसाय, नाही तर तीर्थक्षेत्रांवरती हे व्यवसायही चालतात. तर असे व्यवसाय सगळे बंदच पडले, तर पापाचं नावच राहिलं नाही. यमदमा अवकळा आणिली. यम आणि दम म्हणजे एक शरीरावरती काय म्हणायचं, नियंत्रण, शारीरिक नियंत्रण आणि मानसिक नियंत्रण. दम म्हणजे मानसिक नियंत्रण, यम म्हणजे शारीरिक नियंत्रण. की आपल्या शरीराला वाटेल त्या प्रकारे वागायला द्यायचं नाही आणि आपल्या मनामध्ये वाटेल ते विचार यायला द्यायचे नाही. ह्याला यम दम म्हणतात. मी यम दम आधी सांगितलेलं आहे, त्यामुळे फार काही हे करत नाही, त्याचं विस्तार करत नाही. यमदमा अवकळा आणली म्हणजे त्यांची गरजच राहिली नाही. यमदमाची गरजच राहिली नाही. आणि कशावरती आता नियंत्रण आणणार. ही माणसं मुळे आधी नियंत्रितच आहेत, पूर्णतः त्यांचं वर्तन नियंत्रित आहे. तर त्यामुळे यमदमा अवकळा आणली.
तीर्थे ठायावरुनी उठविली, म्हणजे तीर्थक्षेत्रांचं कामच उरलं नाही की पापं करायची आणि तीर्थक्षेत्रांना जायचं. गंगेमध्ये न्हायलं की सगळी पापं धुवून निघाली, तर असलं हे प्रकारच राहिला नाही. तर तीर्थे ठायावरुनी उठविली, यमलोकीची खुंटिली राहाटी आघवी, म्हणजे यमलोकीची खुंटिली राहाटी ह्याचा अर्थ की जीवन मरण जे असतं ना, त्या म्हणजे माणूस जन्मतो मरतो, हा जे पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे जे संसार चक्र आहे त्या संसार चक्राला राहाटी असं म्हटलंय. यमलोकीची खुंटिली राहाटी म्हणजे आता त्यांना पुढे जन्म मिळण्याची शक्यताच नाही, कारण ते आता भगवंताशी एकच होऊन गेलेले आहेत. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. ओखदासी म्हणजे औषधापुरता सुद्धा कोणामध्ये दोष नाही, औषधापुरतं सुद्धा कोणामध्ये काही पाप नाही, दोष नाही. तर काय खावं, तीर्थक्षेत्रांचं खाणं ते असतं. तर ते सगळं सपलं. ऐसे माझे नामघोषे, नाही करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. आलं लक्षात ना, पुन्हा सांगायची गरज नाही. हां, सगळं म्हणजे सगळं अशा प्रकारे सगळ्या जगामध्ये ते दुःख नाहीसं करून महासुख आणू शकतात, अशा प्रकारची ही माणसं असतात. आणि त्यांचं आणखी पुढे वर्णन छान केलं आहे. कदाचित तुमचं तुम्ही वाचताना हे नीट लक्षात येणार नाही म्हणून सांगते. पहाटे विण पहावीत, अमृते विण जीवगीत, योगे विण दावित कैवल्य डोळा. पहाटे विण पहावीत ह्याचा अर्थ पहाट झाली की सूर्योदय, सूर्याची किरणं यायला लागली की मग आपल्याला सगळं स्वच्छ दिसतं. तर ह्यांना सगळं जग त्यांच्या अंतःकरणातला जो काही सूर्यप्रकाश आहे तोच इतका मोठा आहे की बाहेरचा सूर्योदय व्हावा, होऊ दे नाही तर न होऊ दे. आलं लक्षात, बाहेर अंधार असू दे नाहीतर नसू दे, त्याच्याशी त्यांचा संबंधच नाही. त्यांच्या अंतःकरणामध्येच सूर्योदय झालेला आहे, सूर्यप्रकाश पसरलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना ते पहाटे विण पहावीत म्हणजे सगळं सुख हे ते त्याशिवाय पाहू शकतात, किंवा ते पाहू शकतात असं नाही, सगळ्या जगाला ते सुखी करू शकतात, सगळ्या जगाला ते सुखी करू शकतात. अमृते विण जीववित म्हणजे मृत माणसाला अमृत देऊन जिवंत करावं लागतं. तर हे अमृते विण जीववित म्हणजे ते अशा प्रकारे नामसंकीर्तनाचं हे म्हणजे शिकवण त्याच्या पुढे ठेवतात आणि त्यालाही त्या मार्गाला लावतात की अशी दुःख भोगणारे जे जीव असतात त्यांना मृत व्हावं लागत नाही, ते जिवंत राहतात. म्हणजे प्रापंचिक दुःखांपासून सुटका त्यांची होऊ शकते. आणि पुढे म्हटलंय योगे विण दावित कैवल्य डोळा. योगे विण दावित ह्याचा अर्थ असा की योग जे आहे, योग साधना, ती योग साधना करताना खूप कष्ट, खूप श्रम करावे लागतात, खूप श्रम आहे. योग ही कल्पनाच अशी आहे की त्याच्यामध्ये खूप श्रम असतात, खूप प्रयत्न असतात, तपस्या असते. तर ही माणसं योगे विण दावित कैवल्य डोळा म्हणजे लोकांना योगाचे श्रम न करता कैवल्याची प्राप्ती म्हणजे कैवल्य त्यांना ह्या जगामध्येच दिसू शकतं. परी राया रंका पाड धरू, नेणती साने या थोरा कडसणी करू, एकसरे आनंदाचे आवारू होते जगा.
म्हणजे ही माणसं शिवाय कशी असतात तर राय आणि म्हणजे राजा आणि रंक, राजा आणि गरीब माणूस ह्याच्यामध्ये ते भेद करत नाहीत. नेणती सानेया थोरा कडसणी करू, म्हणजे हा नेणता आहे, म्हणजे ह्याला काही कळत नाही, ह्याला काही अध्यात्माचं ज्ञानच नाही, हा नेणता आहे, ह्याला काही माहिती नाही. सानेया ह्याचाही अर्थ तोच, कनिष्ठ आहे. नेणती सानेया थोरा, म्हणजे काही कनिष्ठ आणि काही थोर, असं भेद मानून की ही माणसं जाणती आणि ही माणसं नेणती, असा त्यांच्यामध्ये भेद करून थोरांना कडसणी करू, म्हणजे थोरांना जवळ करायचं आणि जी नेणती आहेत त्यांना दूर लोटायचं. ज्यांना काही जाणीव नाही, ज्यांना काही अध्यात्माचं ज्ञान नाही, त्यांना दूर लोटायचं. असं हे करत नाहीत. नेणती सानेया थोरा कडसणी करू, असं हे करत नाही. एकसरे आनंदाचे आवारू होते जगा, म्हणजे सर्वांसाठी ते ह्या जगामध्येच आनंद निर्माण करतात. आणि पुढे असं म्हटलंय, कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे, ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. म्हणजे एखादाच कोणीतरी माणूस वैकुंठाला जातो, तर ह्या माणसांनी तर ह्या जगामध्येच वैकुंठ आणले, वैकुंठ ह्या जगामध्येच आणलेलं आहे. आणि अशा प्रकारे नामघोष गौरवे धवळले, धवळले म्हणजे सगळं स्वच्छ उजेड प्रकाश निर्माण केला. धवळले याचा अर्थ असा आहे की संपूर्ण जगामध्ये असा ज्ञानाचा प्रकाश त्यांनी निर्माण केला. पुढे मधले एक ओवी सोडून 6वी ओवी घेते. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळ घिजे, एक वेळ मुखासी यावया. हां, म्हणजे हा पुढचा जो भाग आहे ना ओवीतला तो मी आधी घेते. जे म्हणजे नाव, ईश्वराचं नाव तोंडामध्ये एक वेळ तरी यायला सहस्र जन्म जावे लागतात. जे जन्म म्हणजे नाव यायला, नाव येतो आपल्याला मनापासून आलं पाहिजे ते नाव, त्या नावाशी आपण एकरूप झालो पाहिजे, ते नाव आहे ते. तर जे जन्म सहस्री बोळगी, जे एक वेळ मुखासी यावया, असं असताना जयांचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, म्हणजे ज्यांच्या वाचे पुढे भोजे ह्याचा अर्थ आनंदाने, आनंदाने भोजे, अत्यंत आनंदाने माझं नाव नाचत असतं, नाचत असतं. आणि हा पुढचा उल्लेख आणखी छान आहे आणि तो असा आहे, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे उमरडोनी जाय. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलंय की असा जो मी आहे तो कदाचित वैकुंठामध्ये सुद्धा तुला सापडणार नाही. अर्जुनाला म्हणतात ते की तुला वैकुंठात सापडणार नाही. भानुबिंब, सूर्याच्या बिंबामध्येही मी दिसणार नाही, कारण सूर्याच्या बिंबाचा उल्लेख का केला आहे तर सूर्याच्या बिंबाकडे पाहून अर्घ्य दिलं जातं ना, तर त्यामुळे ईश्वराची प्रार्थना करताना सुरुवातीला सूर्याच्या बिंबाकडे पाहिलं जातं, म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला आहे की त्या बिंबामध्येही मी दिसणार नाही. योगियांचीही मानसे उमरडोनी जाय, म्हणजे अगदी योगी माणसं असतील त्यांचं सुद्धा मन ओलांडून, उमरडोनी याचा अर्थ त्यांचंही मन ओलांडून मी कदाचित जाईन. कारण योगी माणसांच्या मनात सुद्धा मी कायमचं स्थिर राहीन असं सांगता येत नाही. क्वचित अशी परिस्थिती निर्माण होते की ते सुद्धा मला, त्यांनाही माझा विसर पडतो,
तर योगियांचीही मानसे उमरडोनी जाय, म्हणजे मी तिथेही सापडणार नाही. मग मी कुठे सापडेन? तर परी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नामघोषू बरवा करीती ते माझे. म्हणजे जिथे माझं नाम संकीर्तन, जिथे नामघोष चाललेला आहे, तो अगदी जोरानेच असला पाहिजे असं नाही, आपल्या मनात असेल तरी हरकत नाही, पण जिथे माझं स्मरण सातत्याने आहे तिथे मात्र मी नक्की. तर तो तिथे मी सापडेन. हो. तर तो भक्त म्हणजे असा नामघोष करणारा भक्त, असं म्हणजे आता जे सांगितलं त्याच्यामधला तो भक्त अशा प्रकारचा नामघोष नामसंकीर्तन करणारा असा तो भक्त. आता हे झालं कीर्तनाबद्दल, नामसंकीर्तनाबद्दल. त्यानंतर आता पुढे पहा. आता दुसरा एक उल्लेख त्यांनी केला आहे, मधल्या थोड्या ओव्या गाळते. आता पुढे 12वी जी ओवी आहे ना, त्यातला फक्त पहिला भाग बघा. मग मी असं का सांगते की ते कसं जोडून घ्यायचं म्हणजे आपल्याला अर्थ चांगला लागतो त्यासाठी. मग आणिक ते अर्जुना साविया. आता मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो, आणि ती कोणाची? तर साविया म्हणजे योग्यांची. योगी, योग साधना करणारे त्यांची. योगी म्हणजे योग साधना करणाऱ्यांची. आता मी तुला आणखी म्हणजे त्या पद्धतीने सुद्धा जे माझी भक्ती करतात त्यांनासुद्धा माझी प्राप्ती होते. पण ती भक्ती कशी आहे? तर आता जसं कीर्तनाचं सांगितलं तसं आता ह्या योग्यांच्या बाबतीमध्ये ते सांगतायत. आता ह्या ठिकाणी आधीच सांगते की आपण जर सगळ्या ह्या ओव्या प्रत्येक ओवी आपण जर वाचत गेलो ना, तर त्या ठिकाणी अनेक रूपकं आहेत. म्हणजे यज्ञवेदी म्हणायला हे काहीतरी रूपक वापरलं आहे, आणि आहुती म्हणायला आणखी काहीतरी रूपक वापरलं आहे, आणि त्या घोटाळ्यामध्ये आपल्याला खरा अर्थ स्पष्ट होत नाही. काही वेळेला असं वाटतं. म्हणून आधी आपण हा अर्थ पाहूया, आणि मग नंतर तुम्ही ओव्या पाहिल्यात ना आणि त्याचे अर्थ तुम्ही समजावून घेतले तर तुम्हाला तो अर्थ लागेल. पण ओव्यांमध्ये काय आहे ते फक्त मी सांगते. त्यातले महत्त्वाचे जे शब्द आहेत त्याच्याखाली तुम्ही अगदी मी स्वतः अंडरलाईन केलं आहे, तेवढे तुम्ही अंडरलाईन करा की ह्या काय सांगितलं आहे, ह्या ओवीमध्ये कशाचा उल्लेख आहे ते आपण पाहूया. आता योगी ज्याला म्हटलं आहे किंवा योग साधना करणारे, त्या योग साधनेचा उल्लेख करताना जी पतंजलीची योग साधना आहे किंवा जी अष्टांग योगाची साधना आहे त्याचा इथे उल्लेख आहे. अष्टांग योगाची साधना किंवा पतंजलीची योग साधना त्याचाच फक्त इथे उल्लेख आहे. कारण योग अनेक प्रकारचे आहे, सगळ्याचा उल्लेख इथे नाही आहे. तर म्हणून हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि या पातंजल योगामध्ये किंवा या अष्टांग योगामध्ये 8 ज्या पायऱ्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत, आपण शिकलेलो आहोत. आठवतं? पहा, 8 पायऱ्या: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या 8 पायऱ्या आहेत, बरोबर आहे. आता ह्या 8 पायऱ्या ह्या ओव्यांमध्ये आलेल्या आहेत, आणि म्हणून फक्त तुम्ही तेवढा उल्लेख बघा आणि त्याच्या त्या ह्याच्यामध्ये रूपकांमध्ये फार शिरू नका. उगीचच आपल्या मनामध्ये घोटाळा निर्माण होतो, काय म्हणायचं आहे तेच कळत नाही. तर म्हणून आता पहा, ही कुठली 13वी ओवी, 213वी असेल. हो, 213वी ओवी आहे ना, त्याच्यामध्ये कशाचा उल्लेख केला आहे? यमनियमांचा उल्लेख केला आहे. पहा, यमनियमांची काठी लाविली असं म्हटलं आहे. म्हणजे काठी लावली, आता मी अर्थ सगळ्याचे नाही सांगणार आहे. काठी लावली याचा अर्थ की मनावरती आणि शरीरावरती पूर्ण नियंत्रणच आणलं. एक कुंपण कसं आपण घालतो की ह्याच्या आत
दुसरं कोणी येऊच शकणार नाही तसं, म्हणून ते काठी लावली असा शब्द आहे. पण त्याच्यामध्ये नाही शिरलं तरी हरकत नाही. या ठिकाणी उल्लेख आहे यम आणि नियम ह्याचा. त्यानंतर त्याच्याच पुढे, त्याच ओवीमध्ये पुढे वज्रासनाचा उल्लेख आहे. पहा, वज्रासनाचा म्हणजे यम नियम आसन, तिसरी पायरी झाली ह्या योगातली, योग साधनेतली. त्यानंतर पुढे आहे प्राणायाम, चौथी पायरी प्राणायाम. आणि आपण ह्या सगळ्याचे अर्थ पाहिलेले आहेत, त्यामुळे मी आता पुन्हा वेळ त्यामध्ये घालवणार नाही. तर प्राणायाम ही पुढची पायरी. त्यानंतर पुढे 15वी ओवी. 15व्या ओवीमध्ये प्रत्याहाराचा उल्लेख आहे. आणि प्रत्याहार ही मी ज्या वेळेला अष्टांग योग सांगितला होता त्यावेळेला आठवत असेल तुम्हाला की प्रत्याहार ही अत्यंत महत्त्वाची पायरी समजली जाते. की का महत्त्वाची? तर सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला ज्ञानदेवांनी ज्या वेळेला त्याचं वर्णन केलेलं आहे त्या 6व्या अध्यायामध्ये, त्यावेळेला त्याला निसरडा कडा म्हटलं आहे. निसरडा कडा, कधीही माणसाचा पाय घसरेल, अगदी उच्च स्थानाला गेलेला माणूससुद्धा पाय घसरून खाली पडेल, इतकी कठीण ही पायरी असते. की प्रत्याहार म्हणजे आपल्या सर्व वासनांवरती पूर्णतः नियंत्रण आणणं. आपल्या वासनांना कुठलाही म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये स्थान न ठेवणं. तर असे हे प्रत्याहार. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये काही ऋषींची उदाहरणं आहेत, त्याचाही उल्लेख मी त्यावेळेला केला होता, आठवत असेल. की काही असे ऋषी, पराशर आहे, विश्वामित्र आहे, की ज्यांना हे नियंत्रण करता आलं नाही. दुर्वास आहे, रागावरती नियंत्रण नसलेले. अशा प्रकारच्या ऋषींची उदाहरणं आहेत की जी आपल्याला असं दाखवतात की प्रत्याहार ही किती कठीण पायरी आहे. तर म्हणून प्रत्याहार अत्यंत महत्त्वाची पायरी की ज्याचा उल्लेख ह्या ठिकाणी केलेला आहे. आणि तिथे शेवटी असं म्हटलं आहे, इंद्रिये बांधोनी आणली हृदयातू, असं म्हटलं आहे. म्हणजे इंद्रियांना कुठे मुळी आता ह्या इंद्रियांना हे विषयांची आसक्ती आहे म्हणून त्यांना वाव दिला असं ठेवलं नाही. तर इंद्रिये बांधोनी आणली हृदयात. ह्या योग साधनेमध्ये जे मी म्हटलं की श्रम पडतात, खूप कष्ट पडतात, ते हे अशा प्रकारचे कष्ट असतात. तर हे इंद्रिये बांधून आणली हृदयातून म्हणजे त्यांना काही वावच ठेवला नाही. अशा प्रकारे प्रत्याहाराची पायरी एकदा का आपण पार पाडली म्हणजे योग साधनेमध्ये इतकी विरक्ती सर्व प्रकारे आपल्यामध्ये निर्माण झाली, इतकी विरक्ती की कुठल्याही आसक्ती, कुठल्याही आपल्याला अभिलाषा मनामध्ये निर्माणच होणार नाही. इतकी ज्या वेळेला आपली स्थिती होते त्यावेळेला आपण ती पायरी चढली असं म्हटलं जातं. आणि म्हणून ज्ञानदेवांनी तुम्हाला आठवत असेल तर पहा की तो निसरडा कडा एकदा का तुम्ही चढला की मग तुम्ही पठारावरती येता असं म्हटलंय. पठार म्हटलंय कारण मग सरळ प्रदेश आहे. मग तुम्हाला सरळ प्रदेश आहे. आणि सरळ प्रदेश असा त्याचा अर्थ असा की आता मनातून सगळ्या आसक्ती गेलेल्याच आहे. आता काही स्थानच नाही आसक्तींना, विकारांना काही स्थान नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग पुढची जी पायरी असते ती धारणेची असते. धारणा ते पहा पुढच्या 16व्या ओवीमध्ये त्याचा उल्लेख आहे. धारणा आणि धारणा याचा अर्थ की जे त्या प्रत्याहारापर्यंत आपण मिळवलं म्हणजे नियमापासून ते प्रत्याहारापर्यंत जे जे काय आपण सगळं मिळवलं ते तसंच ठेवायचं. म्हणून ते पठार म्हटले. पठार की ते तसंच ठेवायचं. आता सरळच चालायचं, तुम्हाला काही चढायचं नाही. आलात तुम्ही उंचीवरती पण ते तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे. त्याला धारणा म्हटलेलं आहे. तर ते धारणा ही पुढची पायरी. आणि मग काय सुंदर वर्णन इथे केलं आहे पहा की ज्याचा उल्लेख मला केल्याशिवाय राहत नाही. 17वी ओवी जी आहे ना
त्याच्यामधला पहिलाच फक्त भाग बघा की तयावरी म्हणजे आता धारणा झाली, धारणेपर्यंत आपण आलो, धारणा ही स्थिती आली. मग कसं म्हटलं त्याने, तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत दिसे. म्हणजे जैत रे जैत म्हणजे जय झाला रे झाला, जय झालं रे झाला असा त्याचा अर्थ. जैत रे जैत याचा अर्थ तो आहे की झालं, मिळवलं आपण, जिंकलं आपण सगळं मिळवलं, धारणा पण प्राप्त झाली. आता आपल्यामध्ये कधीच अवनती कधी होणारच नाही इतकी, म्हणजे आपण सगळं जिंकलं. जैत रे जैत अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग शेवटी 18वी ओवी जी आहे तिथे सुरुवात पहा, पाठी समाधी श्रियेचा अशेखा. नुसतं तो समाधी शब्द त्यातला, समाधी श्रिया असं म्हटलंय. श्रिया ह्याचा अर्थ लक्ष्मी, लक्ष्मी, समाधीलाच लक्ष्मी म्हटलेलं आहे. समाधीची स्थिती, समाधी म्हणजे आंतरिक समाधी आहे, आंतरिक समाधी की आता कुठल्या आसक्ती नाही, आता कुठले विकार नाही, सगळ्या प्रापंचिक ह्या अशा गोष्टींपासून आपण आता दुरावलो. आता आपल्या म्हणजे खरा सर्व संग परित्याग ज्याला म्हणतात तो खरा आता झालेला आहे. अशा प्रकारची जी परिस्थिती ती समाधी श्रियेची परिस्थिती, म्हणजे आपण खरं जिंकलो, त्या समाधी अवस्थेला आपण आलो. आणि समाधीचाही उल्लेख मी केला होता आणि असंही मी तुम्हाला सांगितलं होतं की गीतेतली ही समाधी, विनोबांनी असं म्हटलेलं आहे की गीतेतली समाधी ही आंतरिक समाधी असते. आंतरिक, बाह्य समाधी नाही, बाह्य समाधी नव्हे. म्हणजे तुम्ही एका जागी कुठेतरी स्थिर बसून राहिलं पाहिजे समाधीसारखं असा त्याचा अर्थ नाही, किंवा कुठेतरी स्वतःला गाडून घेतलं पाहिजे असाही त्याचा अर्थ नाही. ही आंतरिक मनाची स्थिती आहे. समाधी ही मनाची स्थिती आहे आणि त्या स्थितीला आपण शेवटी येतो. असा हा योग साधनेचा मार्ग. त्या मार्गाने पण माणसं माझ्यापर्यंत पोचतात. कसला आवाज आहे? पंपाचा आवाज. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन. गहन याचा अर्थ कठीण, कठीण आहे माझं भजन जे आहे. भजन याचा अर्थ माझ्यावर प्रेम करणं. भजन म्हणजे भजन टाळ कुठलं नव्हे. भजन म्हणजे प्रेम करणं, भक्ती करणं म्हणजे भजन. तर हे माझं भजन हे कठीण आहे. गहन म्हणजे खूप कठीण आहे आणि ते अशा प्रकारे करायचं असतं. आता हे योगाचं सांगितलं. आता त्यानंतर असा जो योगी असतो तो कशा म्हणजे त्याची अवस्था सांगितली आहे. एखादी ओवी घेते, 21वी ओवी बघा की त्याची अवस्था मग कशी होते की आदी ब्रह्मा करुनी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. म्हणजे तो कसा होतो की ब्रह्मा आदी म्हणजे एका टोकाला ब्रह्मा आणि मशक म्हणजे चिलट म्हणजे इतका क्षुद्र लहानसा प्राणी. तर हे सगळे माझी समस्त हे जाणोनी म्हणजे ते सगळे म्हणजे मीच आहे. हे सगळे ब्रह्मापासून ते मशकापर्यंत सगळे मीच आहे. आणि ब्रह्मा याचा अर्थ ह्या ठिकाणी आपण जे ब्रह्मदेव म्हणतो ना त्या अर्थानेच आहे, त्या अर्थानेच आहे. म्हणजे आपण देवांची जी कल्पना करतो त्या देवामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा माझंच रूप आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतात. ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा माझंच रूप आहे. म्हणजे फक्त ब्रह्माचा उल्लेख केला आहे. तर त्या ब्रह्मापासून ते मशकापर्यंत म्हणजे अगदी लहानशा प्राण्यापर्यंत सगळे काही मीच आहेत हे त्याला कळलेलं असतं. आणि मी आता सगळ्या ओव्या जरी नाही घेतल्या तरी एका छोट्याशा ह्याच्यामध्ये मी सांगते की पूर्वी आपण पाहिलेलं आहे की
एके ठिकाणी ज्ञानदेवांनी असं म्हटलेलं आहे, आपल्याला गेलेलं आहे ते, की विचरे विश्व होनी विश्वा माझी, असं जे म्हटलेलं ना, तर तसा तो होतो. हा जो योगी असतो तो तसा होतो, की त्याला सगळे एकच वाटतात. विचरे विश्व होनी विश्वा माझी, म्हणजे सगळं विश्व म्हणजे भगवंतच आहे, सगळं विश्व म्हणजे आपणच आहोत, आणि आपण म्हणजे भगवंत आहोत, भगवंत म्हणजे आपण आहोत, असं अद्वैत त्याच्या मनामध्ये निर्माण होतं. आणि असा तो विश्वामध्ये वावरतो. आता हे योग्याचं वर्णन झालं. पुढे आणखीन फार ओव्या त्याबद्दल घेत नाही. आता त्यानंतर त्याचा शेवट करताना काय केलं आहे पहा. 28 ओवीचा पहिला भाग बघा. 28 ओवी, 28वी ओवी. तिथे म्हटलं आहे, अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझं, असं म्हटलं आहे. मुद्दाम ती ओवी घेते मी, किंवा तो शब्द घेते, कारण नाहीतर त्याचा अर्थ काहीतरी चुकीचा घेऊ नका. गुरुवी भक्ती ह्याचा अर्थ श्रेष्ठ भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती. गुरुवी भक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती ही मी तुला सांगितली. 2 प्रकारे सांगितली. काही नामघोषाने करतात, काही योगाने करतात. दोन्ही प्रकार मी तुला सांगितले. आता पुढे आणखीन ते 3रा प्रकार सांगतायत, आणि तो घेऊन आपण आज थांबणार आहोत. त्यातले महत्त्वाचा भाग घेणार आहोत. आता 3रा जो प्रकार सांगतात तो त्या 28व्या ओवीमध्येच पुढे आलेला आहे पहा. आता मी काय म्हटलं, अर्जुना हे गुरुवी भक्ती सांगितली तुझं, इथपर्यंत हा भाग आहे तो पहिल्या ह्याला लागून आहे. आणि आता पुढे ते सांगत आहेत, आता ज्ञानयज्ञ यजिती ते भक्त ऐके. जे भक्त माझी ज्ञानयज्ञ करून माझी भक्ती करतात, ती भक्ती कशी असते ते मी तुला सांगतो, ऐक. मग पुढे त्यांनी म्हटलं आहे 29व्या ओवीमध्ये, तू जाणता आहासी किरीटी. म्हणजे अर्जुना तुला माहिती आहे, ज्ञानीभक्ती तुला माहिती आहे, कारण ज्ञानयज्ञ हा आपण पाहिलेला आहे, आठवतं ना, 2ऱ्या अध्यायातच तो येऊन गेलेला आहे. सांख्य ज्ञान या सगळ्या कल्पना आपण 2ऱ्या अध्यायामध्ये पाहिल्या आहे. तर त्यामुळे तो भगवंत असं म्हणतात की तू जाणता आहासी किरटी, जे मागाई या गोष्टी केली आम्ही. मी हे आधीच तुला सांगितलं आहे. मागा म्हणजे पूर्वी मी तुला हे सांगितलं आहे अर्जुना, आणि तू हे जाणतो आहेस. तव अर्जुन म्हणजे आता अर्जुन त्याच्यावर काय म्हणतो, तव आथी जी अर्जुन म्हणे ते दैविकी या प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे. म्हणजे अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, तुम्ही मला सांगितलं आहे, पण त्याला पुन्हा ऐकायचं आहे. अर्जुनाला पुन्हा ऐकायचं आहे भगवंताच्या तोंडून. आणि म्हणून तो असं म्हणतो की ते जे तुम्ही मला सांगितलं ना, ते दैविकी या प्रसादाचे करणे, म्हणजे दैवाचा प्रसादच तुम्ही मला तो दिला होता. आता दैवाच्या प्रसादाला कोण नाही म्हणणार, प्रसादाला काही कोणी हात मागे घेत नाही. तर दैविकी या प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे. म्हणजे पुन्हा आणखी एक, जसं दैवी प्रसाद म्हटलं तसं अमृताचं आरोगणे म्हणजे वाढणं. अमृत वाढतंय कोणीतरी आपल्याला, वाढतो ना आपण जेवायला बसलेल्या लोकांना, जे वाढलं जातं त्याला आरोगणे असं म्हणतात. तर ते अमृत जर कोणी आपल्याला देत असेल, आणखीन जास्त वाढप करत असेल त्याचं, तर कोणी पुरे म्हणेल का त्याला. या बोला अनंते लागटा देखिले तयाते, की सुखवलेनी चित्ते डोलतू असे. म्हणजे अनंताला, श्रीकृष्णाला हे अर्जुनाचे बोल ऐकून हे, आणि ते कसे बोल आहेत तर लागटा म्हणजे प्रेमाचे, सलगीचे हे बोल त्याचे ऐकून
देवाना सुखावलेनी चित्ते डोलतू असे. बरं वाटलं, आनंद झाला की अर्जुनाला आवडतंय हे सगळं. कारण त्याला हा गीतोपदेश त्याच्या आत पोचावा हीच तर ईश्वराची भगवंताची इच्छा आहे. म्हणे भले केले पार्था एरवी हा अनवसरू सर्वथा परी बोलवितसे आस्था तुझी माते. म्हणजे पहा, या ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की भगवंत म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतोय, अर्जुना तू मला असं म्हणतोयस हे मला का आवडतंय, तू भले केलं असं मला का वाटतंय की एरवी हा अनवसरू सर्वथा, म्हणजे असा उपदेश करण्याचा हा काही अवसर नाही आहे. बरोबर आहे, युद्धाची परिस्थिती आहे, युद्ध होणार आहे. आता अजून युद्ध सुरू झालेलं नाही, हे मी सांगितलं होतं मागे. मी ह्या संपूर्ण ही कथाच जवळजवळ सांगितली होती की युद्ध सुरू झालेलं नाही, फक्त तयारी चाललेली आहे, सगळी व्यवस्था चाललेली आहे. पण युद्ध तर होणार आहे. तर हा अवसर कसा आहे, तर अशा ठिकाणी एवढा मोठा उपदेश करण्याचा हा अवसरच नव्हे. अनवसरू म्हणजे हा अवसर नाही. पण तरीसुद्धा बोलवितसे आस्था तुझी माते, म्हणजे तुझी जी ह्या सगळ्याबद्दलची आस्था आहे की तुला हे जे जाणून घ्यायचं आहे ती तुझी आस्था मला बोलती करते. मला बोलावंसं वाटतं तुझ्या आस्थेमुळे. आता ज्ञानयज्ञाबद्दल काय सांगितलेलं आहे. हा ज्ञानयज्ञ जसा भगवंतानी म्हटलं आहे की हा मी आधी तुला सांगितलं आहे, तसं मीही म्हणते की आपण हा सगळा ज्ञानयज्ञ पाहिलेला आहे, त्यामुळे फार विस्ताराने काही आपल्याला जायची गरज नाही. आता हा ज्ञानयज्ञ त्या कशा स्वरूपाचा, तर अगदी थोडक्यामध्ये काही गोष्टी कळाव्यात म्हणून मी त्याच्यामध्ये आता मग तो यज्ञ म्हटला की तो मग यज्ञाची वेदी कशी असली पाहिजे, मांडव कसा असला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी, कारण रूपक आहे यज्ञाचं म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आपल्याला हे सगळं पाहण्याची आत्ता इथे गरज नाही. आपल्याला त्यातला फक्त महत्त्वाचा भाग बघायचा आहे आणि तो असा की ज्ञानयज्ञ आहे. हा साधा यज्ञ नव्हे, हा कशाचा आहे तर ज्ञानाचा. आणि ज्ञान ह्याचा अर्थच ईश्वराबद्दलचं ज्ञान, मी कोण आहे याबद्दलचं ज्ञान, विश्वाबद्दलचं ज्ञान, असं ज्ञान आहे हे. बरोबर आहे ना. म्हणजे ज्ञानयज्ञ ज्याला म्हटलेलं आहे त्या ठिकाणी ह्या ज्ञानाचा उल्लेख आहे की ईश्वराचं स्वरूप, आपलं स्वतःचं स्वरूप, विश्वाचं स्वरूप, ह्याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते त्या ज्ञानाचा यज्ञ करतात काही लोक. म्हणजे यज्ञ ही कल्पना गीतेने इतक्या चांगल्या प्रकारे त्याचा विस्तार केला आहे की यज्ञ ही कल्पना वैदिक काळापासून आपल्या समाजामध्ये अस्तित्वात होती. पण त्याचं स्वरूप काय होतं की काहीतरी इच्छा पूर्ती करण्यासाठी, काहीतरी मागण्यासाठी, एखाद्या ईश्वरासाठी म्हणून यज्ञ केला जायचा आणि त्यामध्ये काही आहुती दिल्या जायच्या, त्यामध्ये काही त्याग केला जायचा आणि हे मी तुझ्यासाठी त्यागतोय तर तू मला हे फळ दे. अशा प्रकारे ज्ञानाची आपली यज्ञाची आपली वैदिक कल्पना होती. गीतेने यज्ञ ही कल्पना अत्यंत व्यापक केली, अत्यंत त्याला सुंदर स्वरूप, म्हणजे आजच्या जीवनामध्ये आवश्यक आहे असं स्वरूप गीतेने यज्ञ ह्या कल्पनेला दिलेलं आहे. की यज्ञ म्हणजे काय, तर आपल्याला हे सगळं अशा प्रकारे आपण ज्ञान घेऊन त्या प्रकारे आपल्या आचरणामध्ये ज्या वेळेला बदल घडून येईल त्यावेळेला तो यज्ञ पूर्ण झाला आणि आपल्याला त्या यज्ञाचं फळ मिळालं, अशा प्रकारची ती कल्पना आहे. आणि त्यामुळे आता ह्या ज्ञानयज्ञाचा उल्लेख करताना अगदी सुरुवातीला 39व्या ओवीमध्ये पहिला जो शब्द आहे तेवढाच घेते.
म्हणजे पहिले काही थोडे शब्द घेते. तरी ज्ञानयज्ञ तो एवं रूपू तेथ आदी संकल्पू इथपर्यंतच घेते. आता हा युपू वगैरे म्हटलंय ना, ते यज्ञाच्या वेळेला मांडव घातला जायचा, तिथे खांब बसायचा, त्या खांबाला ज्या आहुती द्यायच्या त्या तिथे ठेवलेल्या, असे बरेच प्रकार होते. त्या अर्थाने तो युपू म्हणजे तो खांब. तर आपल्याला त्या ह्याच्यामध्ये शिरायचं नाही आहे, म्हणून फक्त पहिला भाग आपण पाहू. ज्ञानयज्ञू तो एवं रूपू तेथ आदी संकल्पू इथपर्यंतच फक्त आपण विचारात घेऊ. आणि आदिसंकल्प जो आदिसंकल्प म्हणजे ब्रह्माचा, म्हणजे ह्या सगळ्या विश्वनिर्मितीच्या वेळचा जो संकल्प त्याला आदिसंकल्प. विश्वनिर्मितीच्या वेळचा संकल्प म्हणजे त्याच्या मनामध्ये, ईश्वराच्या मनामध्ये निर्माण झालेली इच्छा, त्याला आदिसंकल्प असं म्हणतात. आणि तो आदिसंकल्प काय होता? एकोहम बहुश्याम. हे माहिती आहे आपल्याला. एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, तर मला विविधतेने माझं स्वरूप विविध स्वरूपामध्ये पाहायचं आहे. माझं हे फक्त एवढंच रूप नको आहे मला, निराकार निर्गुण असंच रूप नको आहे मला, प्रत्यक्ष व्यक्त झालेलं आणि अनेकविध अशा प्रकारचं मला स्वरूप माझं स्वतःचंच पाहायचं आहे. आणि तो आनंद, ते ऐश्वर मला भोगायचं आहे. आणि म्हणून हा आदिसंकल्प त्याच्या मनामध्ये आला, एकोहम बहुश्याम. तर त्याचा उल्लेख या ठिकाणी केला आहे आदिसंकल्पाचा. आणि आता मधला आपण सगळा भाग गाळूया की तिथे ते यज्ञाचं कुंड कसं आहे, मग वेदी कशी आहे, काय कशाच्या हे दिलं जातं वगैरे, हे सगळं गाळून आपण एकदम पुढे जाऊ. आणि ते 250वी ओवी आहे, तिथे आपण 250वी ओवी, कारण त्याच्याशी ही 250वी ओवी जी आहे ना, ती ह्या आदिसंकल्प ह्या कल्पनेशी बरोबर निगडीत आहे, जोडली जाते. मधलं सगळं ते यज्ञाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकाल. 250वी ओवी अशी आहे. म्हणून विश्व भिन्न परी न भेदे तयांचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीचे. म्हणजे आता हा आदिसंकल्पाशी ही कल्पना निगडीत कशी आहे? तर आदिसंकल्प कसा ब्रह्माचा, की मी एकटा आहे, मला अनेकविध माझं रूप बघायचं आहे. अनेकविध म्हणजे आता हे सगळं जग जे आहे त्याच्यामध्ये विविधता आहे, त्याच्यामध्ये बहुविधता आहे. तर असं हे जे सगळं आहे त्या सगळ्यामध्ये म्हणजे बहुविधता तर आहे, पण बहुविधता असली, अनेक माणसं आहेत, अनेक प्रकारची भूतमात्र आहे, अनेक प्रकारची झाडं, पशु, सगळे निराळे प्रकार आहेत. पण हा सगळा एकाच ब्रह्माचा आदिसंकल्प आहे, त्याचाच विस्तार आहे. विस्तार ही पण कल्पना आपण आधी पाहिली ह्याच अध्यायामध्ये, त्याचाच हा सगळा विस्तार आहे. हे त्या ज्ञानी माणसांना कळलेलं असतं. जे ज्ञान यज्ञ करतात त्यांना हे कळलेलं असतं. आणि म्हणूनी आलं लक्षात? आता म्हणूनी का शब्द वापरला आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल, की म्हणूनी असं आपण त्याच्याशी हे जोडून घेतलं आहे. म्हणूनी विश्व भिन्न, विश्वामध्ये भिन्नता आहे, अनेक विधता आहे. परी न भेदे तयांचे ज्ञान, त्यांच्या मनात ज्ञान म्हणजे त्यांची जाणीव. या ठिकाणी ज्ञान म्हणजे त्यांची जाणीव. भिन्नता तर आहे, हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, सगळं वस्तुस्थिती आहे. पण न भेदे तयांचे ज्ञान, ज्ञान त्यांच्या जाणीवेमध्ये मात्र भेद नाही, त्यांच्या ज्ञानामध्ये भेद नाही, ते कोणालाही वेगळं मानत नाही. आणि म्हणून ते सांगण्यासाठी पुढे एक उदाहरण दिलं आहे. जैसे
अवयव तरी आन आन, परी एकेची देहीचे. वेगवेगळे अवयव आपल्याच देहाचे असतात, पण ते वेगळे वेगळे जरी असले तरी एकेची देहीचे. शेवटी त्या सगळ्या अवयवांनी मिळून आपलं शरीर निर्माण होतं. तसंच हे सगळं विश्वसुद्धा ह्या सगळ्या विविधतेने जरी भरलेलं असलं तरीसुद्धा ते एक विश्व आहे आणि त्या एका ईश्वराने निर्माण केलेलं असं ते एक विश्व आहे. म्हणून विश्व भिन्न परी न भेदे तयांचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन, परी एकेची देहीचे. की शाखा सानिया थोरा, परी आहाती एकाची ये तरुवरा. लक्षात येत आहे ना, काही लहान आहेत, काही मोठ्या आहेत, फांद्या पण एकाच झाडाच्या आहेत. एकाची ये तरुवरा, बहुरश्मी परी दिनकरा, एकाच जेवी. म्हणजे एकच सूर्य आहे, पण त्याची किरणं मात्र अनेक आहे. तर अशा प्रकारे ऐक्य किंवा अद्वैत ही कल्पना ह्याच्यामध्ये, म्हणजे ज्ञान कशाचं, तर अद्वैताचं ज्ञान. अद्वैताचं ज्ञान आहे. तर हे अद्वैताचं ज्ञान ह्या ज्ञानाच्या यज्ञामध्ये निर्माण होतो. म्हणजे ज्ञानयज्ञ करायचा ह्याचा अर्थ की हे ज्ञान ह्या ज्ञानाचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये पडू दे, ही इच्छा. ह्या अद्वैताच्या ज्ञानाचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये पडू दे, ही इच्छा. म्हणजे मला हे राज्य मिळू दे, मला एवढी संपत्ती मिळू दे, ह्या इच्छा नाही. तर अशा प्रकारची अद्वैताची इच्छा या ठिकाणी ह्या ज्ञानयज्ञामध्ये व्यक्त केली जाते. आता मधल्या पुन्हा एखाद दुसरी ओवी काढून 54वी ओवी बघा. ना तरी जेधवा जिये ठाई, देखती का जे जे काही, ते मी वाचुनी नाही ऐसाचू बोधू. कळलं ना? अगदी सोपं आहे की सगळ्यामध्ये मीच, माझंच दर्शन होतं. या ज्ञानी लोकांना माझ्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. जसं अरविंदांचा उल्लेख मागे एकदा मी केला होता की त्यांना ते तुरुंगामध्ये असताना त्यांना सर्वत्र श्रीकृष्णाचं दर्शन झालं. प्रत्येक ठिकाणी, म्हणजे प्रत्येक तिथे असणारे जेलर्स, म्हणजे तिथले अधिकारी, तिथले आणि कोण न्यायाधीश, त्या खोलीमध्ये जिथे त्यांना ठेवलं होतं त्या खोलीच्या भिंती, तिथलं छत, त्यांच्या अंगावर असलेलं ब्लँकेट, प्रत्येक वृक्ष, झाडं, फुलं, प्रत्येकामध्ये त्यांना फक्त श्रीकृष्णाचं दर्शन झालं. हे जे श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना त्या वेळेला झालं, ती पॉंडिचेरीच्याही आधीची स्थिती त्यांची, पण त्याही वेळेला इतक्या उच्च पदाला ते पोचलेले होते. तर ही ती भक्ती असते, ज्ञानी भक्ती. ज्ञानयज्ञ ज्याला म्हणायचं की अशा प्रकारचा तो ज्ञानयज्ञ असतो की जिथे ईश्वरा वाचून दुसरं काहीही जगामध्ये दिसत नाही. पुढे 58वी ओवी. अगा हे जेवढी माझी व्याप्ती, तेवढीची तयाची प्रतीती, ऐसे बहुदाकारी वर्तती बहुची होऊनी. कळलं असेल ना की अगदी म्हणजे जेवढी माझी व्याप्ती आहे, हे जे सगळा जगाचा, विश्वाचा हा जो सगळा विस्तार तुम्हाला दिसतो, तेवढी त्यांची प्रतीती, म्हणजे त्यांचा अनुभव असा की तिथे सर्वत्र मुळे ईश्वरच आहे. हाच त्यांचा प्रतीती, ईश्वराचा अनुभव संपूर्ण जगामध्ये त्यांना मिळतो. असं ज्ञान त्यांना झालेलं असतं. ऐसे बहुधाकारी वर्तती बहुची होऊनी. म्हणजे हे सगळं विश्व म्हणजे बहुधाकार विश्व आहे आणि तिथे ते कसे वर्तती, ते कसं वर्तन करतात, बहुची होऊनी. जे मगाशी मी सांगितलं, विचरे विश्वा माझी विश्वची होऊनी, तर तसं आहे की बहुची होऊनी. म्हणजे सगळं, जसं नामदेवांचं उदाहरण आहे की ते नामदेव
भाकरी आणि गूळ खायला बसलेले होते आणि एक कुत्रा आला आणि त्यांच्या हातातली भाकरी घेऊन पळाला. तर हे कुत्र्याच्या मागे धावायला लागले. कशाला? तर अरे तू नुसती भाकरी कशी खाणार, गूळ खा त्याच्याबरोबर, म्हणून ते गूळ घेऊन धावतात आणि ते मागे येतात, म्हणून ते कुत्रा आणखीन लांब दूर पळतंय. तर अशा प्रकारे प्रत्येकामध्ये जसा मला भाकरी आणि गूळ पाहिजे, तसंच त्या कुत्र्यालाही भाकरी आणि गूळ पाहिजे, अशी हा अंतरीचा भाव असतो. हे केवळ मनुष्य किंवा एक रूप समजून ते सगळे विधी करणं, त्याच्यात आणि ह्याच्यात अंतर आहे, लक्षात घ्या. हा अंतरीचा भाव असतो. अशा प्रकारची ही भक्ती असते. आणि पुढे कसं म्हटलं, हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वाया समोर सदा. म्हणजे सूर्य, याचा अर्थ असा आहे की सूर्य कसा असतो, तर कुठूनही पाहिला तरी सूर्य आपल्याला समोर दिसतो, बरोबर आहे ना. म्हणजे तो काही ह्या बाजूनी दिसतोय ह्या बाजूनी दिसतोय असं काही नाही. ते तसंच बिंब आपण कुठल्याही बाजूनी पाहिलं तरी ते तसंच बिंब आपल्याला दिसतं. तैसे ते विश्वाया समोर सदा, म्हणजे ते विश्वाला ते अशाच प्रकारे एकाच रूपामध्ये पाहतात. अगात तयाची या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना, वायू तैसा गगना सर्वांगी असे. म्हणजे पाठीपोट म्हणजे जसं म्हटलं की सूर्याला काही पाठपोट असं आपण पाहूच शकत नाही, एक असंच बिंब आपल्याला दिसतं. तसं ह्या त्यांच्या ज्ञानाला पाठपोट असं काही नाही, सर्वकडे ते एकाच नजरेने पाहतात. एरवी तरी सकळ, पुढे 62वी ओवी, एरवी तरी सकळ मीची आहे, तरी कवणी के उपासीला नोहे, एथ एके जाणणे विण थाये अप्राप्तासी. म्हणजे खरं म्हणशील तर सगळीकडे मी एकटाच आहे. आणि ह्या ठिकाणी पहा, ज्ञानी भक्ती आणि अज्ञान ह्याच्यामध्ये फरक सांगितला आहे. ह्या आता ज्या ओव्या आहेत 64पर्यंत, त्यामध्ये असा हा फरक सांगितलेला आहे. आणि एवढा फरक पाहून आपण आज थांबणार आहोत. तो फरक असा आहे की एरवी तरी सकळ मीची आहे, तरी कवणिके उपासीला नोहे. म्हणजे खरं म्हणजे सर्वत्र मीच आहे, पण कोण ह्या ईश्वराची पूजा करतं, कोण त्या देवाची पूजा करतं, कोण ह्या देवीची पूजा करतं, वेगवेगळ्या रूपामध्ये ते मला म्हणजे ते पूजा करतात, उपासना करतात. आणि त्यामुळे काय होतं, म्हणजे मनामध्ये कशी कल्पना असते, नाही नाही हा देव आहे ना, हा ह्याला पावतो. किंवा शीतळाई ही ह्या साथीच्या रोगाची देवता, म्हणजे साथ आली की शीतळाईची पूजा करायची. ही म्हणजे ह्याचा अर्थ असा की एक देव हा ह्या कारणासाठी उपासायचा, अशा प्रकारच्या कल्पना निर्माण झालेल्या असतात. तर अशा प्रकारे उपासना केली जाते. एथ एके जाणणे नवीन थाये अप्राप्तासी. म्हणजे हे जे भक्त असतात की जे वेगवेगळ्या देवता आणि वेगवेगळ्या कारणासाठी त्यांची उपासना असं जे पाहतात, त्यांना खरं काही माझं जे एक स्वरूप आहे ते त्यांना कळलेलं नसतं. खरं म्हणजे त्यांच्या ज्या कारणासाठी ते उपासना करतात आणि त्यांना जे फळ लाभतं ते खरं म्हणजे मीच दिलेलं असतं, असं मागे एके ठिकाणी म्हटलं आहे. तर ते मीच दिलेलं असतं, पण हे ते जाणत नाहीत. आणि अशी जी उपासना असते की मर्यादित कारणासाठी ह्या देवाला भजायचं, की हे झालं ना मग हा देव, ते झालं ना मग ही देवी, अशा प्रकारे ज्या वेळेला उपासना केली जाते ती जाणणे न बिण, म्हणजे योग्य ज्ञानाशिवाय ती उपासना असते. म्हणून काय होतं, त्याचा परिणाम काय होतो, अप्राप्तासी. म्हणजे त्यांना माझी प्राप्ती होत नाही. त्यांना त्या उपासनेचं फळ मिळत असेल, ज्या कारणासाठी ते पूजा करतायत, उपासना करतायत, कदाचित त्यांची भक्ती अगदी खूप तीव्र असेल, त्यांना त्यांच्या उपासनेचं फळ मिळत असेल, पण तेवढंच फळ मिळतं.
ईश्वराची प्राप्ती हे जे खरं फळ पाहिजे ते त्यांना मिळत नाही. परी ते असो येणे उचिते ज्ञानयज्ञे यजित साते उपासिती माते ते सांगितले. म्हणजे मी तुला हे अशा प्रकारे सांगितलं की ज्ञानयज्ञ कसा केला जातो हे मी तुला सांगितलं. आणि भक्ती करताना काय करू नये हेही मी तुला सांगितलं. आणि मग शेवटी त्यांनी म्हटलं आहे 64व्या ओळीमध्ये, अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पतसे मज एकी नेण यासाठी मूर्खी न पविजेची माते. म्हणजे खरं म्हणजे हे सगळं अखंड आहे. मी एकटाच सगळ्यांच्या इच्छा पुरवत असतो, पण माझं हे अखंड स्वरूप, माझं हे खरं स्वरूप ते जाणतच नाहीत. आणि म्हणून त्यांची जी उपासना असते ती कशी ह्याला ते हे दे, त्याला ते दे, अशा प्रकारे मूर्खांची ती उपासना असते. आणि म्हणून न पविजोची माते, म्हणजे पविजेची माते म्हणजे ते मला म्हणजे माझी प्राप्ती त्यांना होत नाही. त्यांना त्या उपासनेचं फळ, पण तेवढंच फळ जे आधी एके ठिकाणी म्हटलं आहे, एक श्लोक असा आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जे माझ्याकडे ज्या भक्तीने येतात त्यांना मी त्या प्रकारे पावतो असं ईश्वराने सांगितलं आहे. तर तुमची भक्ती जर एवढीच आहे, मागितलंच आहे आपण एवढं, देवा मला घर दे, बस, मग त्या पलीकडे आपण काही मागितलं नाही. देव काही आणखीनही देऊ शकला असतं, पण आपण मागितलंच नाही. आपली मागणीच अपुरी, प्राप्ती अपुरी. तर खरी जी प्राप्ती व्हायला पाहिजे ती होत नाही. आज आता इथे थांबू आणि आता एकदम ह्याच्या पुढचा भाग आपण नंतर 28 तारखेला. पण एकदा फोनवरती म्हणजे जर काही प्रॉब्लेम असेल तरच होणार नाही.